सर्वांना माझा नमस्कार. मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशिम येथील तत्वज्ञान विभागाच्या वतीने आयोजित तत्व प्रकाश व्याख्यानमाला आज दिनांक 15 मे 2022 या दिवशी या व्याख्यानमालेचं 8वं पुष्प या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यात्या म्हणून आपल्यासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेवानिवृत्त माजी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर लता छत्रे मॅडम आहेत. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. याशिवाय आजच्या या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय डॉक्टर नागोराव कुंभार सर, आदरणीय डॉक्टर भीमराव जोशी सर, आदरणीय डॉक्टर सुरेंद्र गायधानी सर, मध्य प्रदेश येथून जॉईन झालेले आदरणीय डॉक्टर प्रदीप खरे सर आणि इतर सर्व महाराष्ट्रातले व महाराष्ट्राच्या बाहेरील आपण सर्व तत्वज्ञान प्रेमी आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. आजचं हे 8वं पुष्प या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आजच्या या पुष्पाचा जो मुख्य विषय आहे तो धर्मकीर्ती यांचे तत्वज्ञान असा आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मागच्या 7 व्याख्यानांमध्ये प्रामुख्याने आपण पहिलं जे व्याख्यान पाहिलेलं आहे ऐकलं आहे प्रदीप आवाज बरोबर येत नाहीये. आणि त्यानंतर डॉक्टर सुभाषचंद्र सरांनी रोसोचे तत्वज्ञान आपल्या समोर सादर केले होते. डॉक्टर निगल सरांनी वेदातील मूळ विचार या विषयावर आपले व्याख्यान दिले. डॉक्टर भाऊसाहेब काळे सरांनी आधुनिकीकरण या विषयावर व्याख्यान दिले. 5वं पुष्प डॉक्टर शुभदा जोशी मॅडम यांचं होतं. त्यांनी भारतीय तत्वज्ञान आणि त्या संदर्भात मार्क्सवादाची जी काही पद्धत आहे त्यावर व्याख्यान दिले होतं. 6वं व्याख्यान डॉक्टर मोहनराव देशमुख सरांचं होतं. त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक बदल व मार्क्सिझम या विषयावर आपलं व्याख्यान दिलं. 7वं पुष्प डॉक्टर सदानंद मोरे सरांनी गुंफलेलं होतं. त्यांचा विषय गीतेचा कर्मवाद असा होता. आणि आजचं हे 8वं पुष्प डॉक्टर लता छत्रे मॅडम या ठिकाणी गुंफत आहेत. त्यांचा विषय धर्मकीर्ती यांचे तत्वज्ञान असा आहे. आतापर्यंत 7 झालेली जी व्याख्याने आहेत ती प्रामुख्याने भारतीय दर्शनातील काही विचारांना अनुसरून होती. परंतु आजच्या या 8व्या व्याख्यानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की भारतीय तत्वज्ञानामध्ये जे दर्शन आहेत आणि त्या दर्शनांमध्ये जे काही दर्शनकार आहेत त्यापैकी एक दर्शनकार म्हणजे धर्मकीर्ती आहे. आणि या धर्मकीर्तीवर स्पेसिफिकली आज एक हे सेपरेटली एक व्याख्यान या ठिकाणी होत आहे. त्याचं कारण आहे की असं की छत्रे मॅडमनी धर्मकीर्ती यांचं तत्वज्ञान या विषयावर आज 35 वर्षा अगोदर संशोधन केलं आणि त्याच संशोधनपर विषयाला अनुसरून आज आपल्या समोर लता छत्रे मॅडम आपलं व्याख्यान देणार आहेत. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपण सध्या आझादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहोत आणि या आझादीच्या अमृत महोत्सवाला अनुसरून भारताच्या परंपरेमध्ये जितकेही महान महान तत्ववेत्ते होऊन गेले आहेत या सगळ्यांचा सुद्धा उहापोह झाला पाहिजे. आणि या अनुषंगाने आजचं व्याख्यान त्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण भारताच्या भूमीवर अनेक दर्शनकार झाले आहेत आणि त्यापैकी एक महान दर्शनकार म्हणून धर्मकीर्तीची ओळख आपल्या सर्वांना आज आहेच, परंतु आज विस्ताराने होणार आहे. उद्या बुद्ध पौर्णिमा आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आजचं हे व्याख्यान फार महत्वाचं आहे. कारण बुद्धाच्या परंपरेला अनुसरून बुद्धाच्या विचाराला प्रेरित होऊन धर्मकीर्तीने बौद्ध तत्वज्ञानाचा ज्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार केला आहे, बौद्ध तर्कशास्त्राचा ज्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार केला आहे ते फार वाखाणण्याजोगं आहे, फार महत्वाचं आहे या भारतीय परंपरेमध्ये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीने आजचं हे व्याख्यान फार वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. साधारणपणे आपल्याला हा धर्मकीर्ती म्हणजे कोण, एक 7व्या शतकात उदयाला आलेला एक तत्वज्ञ आहे
अशी आपली एक म्हणजे मान्यता आहेच आणि ते माहित आहे आपल्याला. तो दक्षिण भारतातला होता हेही आपल्याला माहित आहे. विशेष म्हणजे या धर्मकीर्तीबद्दल आपल्याला एक महत्वाची गोष्ट अशी माहित आहे की 7व्या शतकामध्ये कुमारिल भट्ट नावाचा एक फार विद्वान तत्वज्ञ भारतामध्ये होता आणि त्या कुमारिल भट्टाला वादविवादामध्ये हरवणारा हा धर्मकीर्ती म्हणून सुद्धा आपल्याला परिचित आहे. मी एका ठिकाणी वाचलं की रशियन बौद्ध पंडित एक आहेत, त्यांचं नाव मला आठवत नाही, आणि त्यांनी एका ठिकाणी नमूद केलं आहे की भारतातला हा धर्मकीर्ती म्हणजे कोण आहे तर कांट आहे. भारतातला कांट म्हणून धर्मकीर्तीचा उल्लेख एका ठिकाणी मी वाचलेला आहे. आणि अशा हा धर्मकीर्ती जो आहे तो आपल्याला खूप ओझरता माहित आहे, किंबहुना मला तरी तो खूप ओझरता माहित आहे. परंतु या धर्मकीर्तीचं विस्तृत असं आज स्वरूप आपल्याला दिसणार आहे, त्याचं तत्वज्ञान आपल्याला ऐकायला मिळणार आहे. 35 वर्षा अगोदर झालेलं हे संशोधन आणि या संशोधनाला अनुसरून आजचं हे होणारं व्याख्यान खूप महत्वाचं आहे. आजच्या व्याख्यात्या डॉक्टर लता छत्रे मॅडम यांचा मी थोडक्यात परिचय आपल्याला या ठिकाणी करून देतो. डॉक्टर लता छत्रे मॅडम यांचा जन्म 7 जुलै 1957 या दिवशी पुण्यामध्ये झाला. त्यांनी तत्वज्ञान आणि मानव वंशशास्त्र या 2 विषयामध्ये MA केलेला आहे. त्यांचं PhDचा जो विषय होता तो धर्मकीर्तीस फिलॉसॉफी अ फ्रेश स्टडी असा होता. त्यांना प्रोफेसर MP मराठे सरांचं मार्गदर्शन लाभलेलं होतं. 1985 मध्ये त्यांना PhD अवॉर्ड झालेली आहे. 1985च्या नंतर साधारणपणे 86 ते 99 या काळामध्ये डॉक्टर लता छत्रे मॅडम यांनी ऍज अ रिसर्च असोसिएट म्हणून काम केलेलं आहे. आणि त्या दरम्यान त्यांनी चार प्रोजेक्ट केलेले आहेत. मी त्या ठिकाणी ती खूप महत्वाची प्रोजेक्ट आहेत, मी या ठिकाणी त्याचा उल्लेख करतो. बुद्धिस्ट थेरी ऑफ ह्युमन ऍक्शन विथ रेफरन्स टू अभिधम्म कोश. दुसरा आहे थेरी ऑफ अपोह अ ग्लिम्पलिस टू न्याय बुद्धिस्ट कॉन्ट्रोवर्सी. तिसरा आहे बुद्धिस्ट थेरी ऑफ कॉन्शियसनेस. चौथा आहे गौतम बुद्ध अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी. असे हे 4 UGC कडून या 4ही प्रोजेक्टला मान्यता होती. या 4 प्रोजेक्टला वर काम केल्यानंतर डॉक्टर लता छत्रे मॅडम ह्या पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागामध्ये तत्वज्ञानाचं अध्यापन करण्यासाठी रुजू झाल्यात त्या 2000 या वर्षी. आणि त्या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर त्यांनी अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवले आहेत. आणि त्या सगळ्या उपक्रमापेक्षाही महत्वाचं एक काम असं की त्यांनी 5 पुस्तके त्या ठिकाणी प्रकाशित केलेली आहेत. त्यांची स्वतःची ती लिहिलेली आहेत. त्यामध्ये बुद्धिस्ट लॉजिक अ धर्मकीर्तीस फिलॉसॉफी हे एक पहिलं पुस्तक. दुसरं पुस्तक अभिधम्म कोश अ स्टडी विथ अ न्यू पर्स्पेक्टिव्ह. तिसरं पुस्तक बुद्धिस्ट एपिस्टेमॉलॉजी लॉजिक अँड लँग्वेज. चौथं पुस्तक अ फिलॉसॉफिकल डेव्हलपमेंट ऑफ बुद्धिस्ट थेरी ऑफ अपोह. आणि 5वं पुस्तक त्यांचं आहे बौद्ध धर्मातील स्त्री विचार. असं हे वैशिष्ट्यपूर्ण काम लता छत्रे मॅडमनी त्यांच्या आयुष्यात केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी आपण त्यांचं जे संशोधनाचा विषय होता धर्मकीर्तीस फिलॉसॉफी अ फ्रेश स्टडी या संशोधन विषयाला अनुसरून त्यांचं व्याख्यान ऐकणार आहोत. त्यांच्या या व्याख्यानाचा विषय धर्मकीर्ती यांचे तत्वज्ञान असा आहे. मी या ठिकाणी लता छत्रे मॅडम यांना अत्यंत नम्रतेने विनंती करतो की आपण आपलं व्याख्यान या ठिकाणी सादर करावं. वेलकम मॅडम. नमस्कार. माननीय BR जोशी सर, गायधने सर, कुंभार सर, माझे विद्यार्थी आणि सहकारी, सर्वात प्रथम मी डॉक्टर वेद प्रकाश यांचे मनापासून आभार मानते, कारण त्यांनी मला इथे माझ्या थेसिस विषयी 4 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध केली. याशिवाय आणखीन एका कारणाकरताही मला वेद प्रकाश यांचे आभार मानायचे, कारण या व्याख्यानाची तयारी करत असताना मी माझा थेसिस पुन्हा 1-2दा अभ्यासला आणि तो अभ्यास करत असताना माझ्या मनात अनेक जुन्या आठवणी जागृत झाल्या. म्हणजे माझे आणि मराठे सरांशी जे काही डायलॉग होत असत, ते मला काही जे शिक्षण देत असत, तर सगळ्या शिक्षणाची त्यांच्याशी जे माझे चर्चा व्हायची त्याची सगळ्याचीच आठवण झाली. आणि पुन्हा मी एक त्यावेळचा माहोल अनुभवला आणि त्यासाठी सुद्धा मी वेद प्रकाश तुमच्यापासून आभार मानते.
सुरुवातीला मी माझ्या संशोधनासाठी कोणते ग्रंथ वापरले हे सांगते. मी बिब्लिओग्राफी देत नाहीये, पण जे महत्वाचे ग्रंथ होते ते मी कुठले वाचले हे सांगते आणि ते का वाचावे लागले मला हेही सांगते. तर मी संशोधनाकरता जे ग्रंथ वाचले त्या ग्रंथाचे लेखक होते नागार्जुन, वसुबंधू, दिन्नाग आणि धर्मकीर्ती. आता हे नागार्जुन, वसुबंधू, दिन्नाग आणि धर्मकीर्ती तर माझा विषयच होता, त्यामुळे मला त्यांचं लेखन तर वाचावंच लागलं. पण या आधीच्या पंडितांचं यासाठी वाचावं लागलं की धर्मकीर्ती हे बौद्ध परंपरेतले आहेत आणि ते बौद्ध परंपरेशी असल्यामुळे त्यांची बौद्ध तत्वज्ञानाशी आणि बौद्ध तत्वज्ञानात जे पंडित होऊन गेले त्यांच्या विचाराशी एक बांधिलकी आहे आणि ही बांधिलकी त्यांच्या तत्वज्ञानाच्या मांडणीमध्ये आपल्याला दिसून येते. आणि म्हणून धर्मकीर्तींची ही मांडणी अधिक स्पष्टपणे आपल्याला समजावी यासाठी मी हे नागार्जुन, वसुबंधू आणि दिन्नाग यांचं लेखन वाचले, यांचे ग्रंथ वाचले. याशिवाय मी न्याय ग्रंथ सुद्धा वाचले आणि त्यामध्ये गौतमाचार्य, वात्स्यायन, उद्योतकर, वाचस्पती, उदयन, भासर्वज्ञ आणि वरदराज हे न्यायपंडित होते. आता हे मी न्यायपंडित यासाठी वाचले की धर्मकीर्तींवर वाचस्पती, उदयन, भासर्वज्ञ आणि वरदराज यांनी टीका केलेली आहे. तर ही टीका त्यांनी का केली, त्यांनी कोणत्या पर्स्पेक्टिव्हनी केली आणि ती केलेली टीका योग्य आहे का नाही हे समजणं खूप गरजेचं होतं. कारण हे समजल्याशिवाय धर्मकीर्तींच्या फॉर्म्युलेशन मध्ये किंवा मांडणीमध्ये सुस्पष्टता येणं शक्य नव्हतं. आणि म्हणून मी हे न्याय ग्रंथ पण वाचले आणि बौद्ध ग्रंथ पण वाचले. याशिवाय माझ्या थेसिस मध्ये मी युनिव्हर्सल, पर्टिक्युलर, नंतर फाउंडेशनलिझम, कोहेरन्स थिअरी अशा वेगवेगळ्या पाश्चात्य संकल्पना, पाश्चात्य तत्वज्ञानातल्या संकल्पना वापरलेल्या आहेत आणि त्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मला काही पाश्चात्य तत्वज्ञ तसेच विचारवंत सुद्धा वाचावे लागले. आणि या वाचनामुळे मला स्वलक्षण आणि सामान्य लक्षण जे धर्मकीर्तींनी सांगितलेलं आहे ते स्पष्ट होण्यासाठी खूप मदत झाली. या पाश्चात्य विचारवंतांमध्ये मला तेव्हा जे कोण आवडले होते लेखक की जे आजही मला आवडतात ते म्हणजे गुडमन होता, कार्नॅप होता आणि मला आठवतं की सोबर म्हणून एक लेखक आहे, त्यांनी सिम्प्लिसिटी प्रिन्सिपलवर सिम्प्लिसिटीवर पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे सिम्प्लिसिटीवर पुस्तक लिहिलेलं मेथोडॉलॉजीच्या दृष्टीने खूप उपयोगी पडलं मला. कारण मी माझ्या थेसिस मध्ये असं सांगितलेलं आहे की धर्मकीर्तींनी जी मांडणी केलेली आहे त्यांच्या तत्वज्ञानाची ती मांडणी करत असताना त्यांनी लाघव, ज्याला आपण संस्कृतमध्ये लाघव म्हणतो, त्या तत्वाचा उपयोग केला आणि ते लाघव तत्वाबद्दल अधिक सविस्तर माहिती मिळवण्यासाठी मला सोबर यांचे सिम्प्लिसिटी प्रिन्सिपल्स वर लिहिलेलं पुस्तक खूप उपयोगी पडलं. आता माझ्या थेसिसच्या शीर्षकाविषयी आपण बोलूया. माझ्या थेसिसच्या शीर्षकाचं नाव होतं धर्मकीर्तीज फिलॉसॉफी ऑफ फ्रेश स्टडी. तर मी धर्मकीर्तींच्या फिलॉसॉफीचं फ्रेश स्टडी असं का म्हटलं असेल तर धर्मकीर्ती हे 6व्या शतकातले बौद्ध पंडित होते आणि या धर्मकीर्तींचं एकूणच भारतीय न्यायामध्ये आणि बौद्ध न्यायामध्ये महत्वाची कामगिरी, महत्वाचा सहभाग आहे. म्हणजे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही की भारतीय न्यायाचा जो विकास झाला त्या विकासामध्ये हातभार धर्मकीर्तींनी लावलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच पाश्चात्य विचारवंतांनी आणि भारतीय विचारवंतांनी सुद्धा धर्मकीर्तींच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि साहजिकच एक रिसर्चर म्हणून त्यांच्यावर काय मटेरियल अवेलेबल आहे हे आपण वाचतच असतो आणि ते वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की या भारतीय आणि पाश्चात्य अभ्यासकांनी धर्मकीर्तींची फिलॉसॉफीची मांडणी ही वेगवेगळ्या प्रकारे केली आणि अशी मांडणी करताना धर्मकीर्तींच्या फिलॉसॉफीला काहींनी सब्जेक्टिव्ह आयडियालिझम म्हणून ट्रीट केलेलं आहे, तर काहींनी म्हणजे आताच वेदप्रकाशनी शेरबाट्स्कीचं नाव सांगितलं, ते रशियन अभ्यासक होते,
तर शेरबाट्स्की आणि डी.एन. शास्त्री यांनी धर्मकीर्तींच्या फिलॉसॉफीला ट्रान्सेंडेंटल आयडियालिझम म्हटलं. तर काही म्हणजे आर द्रविड आहेत, त्यांनी त्यांना नॉमिनलिस्ट म्हटलेलं आहे. याशिवाय धर्मकीर्ती हे सौत्रांतिक होते, धर्मकीर्ती हे वैज्ञानिक होते, विज्ञानवादी होते, अशी पण मांडणी केलेली आहे. तर जेव्हा मी ही वेगवेगळ्या प्रकारची मांडणी पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आलं की एकच फिलॉसॉफर हा वेगवेगळ्या प्रकारची भूमिका कशा वठवू शकतो किंवा मांडणी कशी करू शकतो. कारण रिअलिझम आणि आयडियालिझम हे दोन भिन्न मांडण्या आहेत. मग एकच फिलॉसॉफर ह्या दोन मांडण्या कशा करू शकतो हा मी विचार करत होते. आणि म्हणून जेव्हा मी त्या विचारवंतांनी मांडलेली मांडणी बघत होते तेव्हा माझे असं लक्षात आलं की या विचारवंतांनी धर्मकीर्तींनी सांगितलेला एखादा सिद्धांत घेतला आणि त्या सिद्धांताच्या आधारे गौतम बुद्ध धर्मकीर्तींचं पूर्ण तत्वज्ञान सांगायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ जे धर्मकीर्तींना सब्जेक्टिव्ह आयडियालिस्ट म्हणतात ते असं सांगतात की धर्मकीर्ती हे विज्ञानवादी का आहेत, तर ते विज्ञानवादी परंपरेतले आहेत म्हणून. परंतु हे योग्य नाही यासाठी की जरी ते विज्ञानवादी परंपरेतले असले तरी सुद्धा जिथे गरज आहे तिथे त्यांनी विज्ञानवादाला वेगळ्या पद्धतीने अन्वयार्थ त्याचा लावलेला आहे. तीच गोष्ट ट्रान्सेंडेंटल आयडियालिझमच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणजे शेरबाट्स्की किंवा डी.एन. शास्त्री यांनी जेव्हा धर्मकीर्तींचं फिलॉसॉफी ही ट्रान्सेंडेंटल आयडियालिझम आहे असं सांगितलं तेव्हा त्यांनी धर्मकीर्तींनी सांगितलेली स्वलक्षणाची जी संकल्पना आहे ती आणि कांटनी सांगितलेली थिंग इन इटसेल्फची कल्पना जी आहे त्यांची कंपॅरिझन केली आणि सांगितलं की ह्या दोन्ही संकल्पनेत साम्य आहे आणि म्हणून धर्मकीर्तींनी ट्रान्सेंडेंटल आयडियालिझम स्वीकारलेलं आहे. परंतु बेसिक फरक स्वलक्षण आणि ट्रान्सेंडेंटल आयडियालिझम मध्ये हा आहे की कांटचं थिंग इन इटसेल्फ जे आहे ते स्पेस टाइमच्या बियॉन्ड, इट इज बियॉन्ड स्पेस अँड टाइम. परंतु धर्मकीर्तींचं स्वलक्षण हे या जगात आहे. कारण धर्मकीर्ती असं सांगतात की स्वलक्षण जेव्हा आपल्या जवळ असतं तेव्हा ते स्पष्ट दिसतं आणि लांब असतं तेव्हा अस्पष्ट दिसतं. म्हणजे धर्मकीर्ती स्वलक्षण हे बाह्य जगात असतं, ते स्पेस टाइम मध्ये असतं आणि तो आपल्या ज्ञानाचा विषय असतो कारण त्याचं ज्ञान प्रत्यक्षाने होत आहे. त्यामुळे हा जर बेसिक डिफरन्स धर्मकीर्ती आणि कांटच्या फिलॉसॉफीत असेल तर धर्मकीर्तींना आपल्याला ट्रान्सेंडेंटल आयडियालिस्ट म्हणता येणार नाही. तीच गोष्ट सौत्रांतिक त्यांना काही म्हटलं जातं त्याबद्दल आहे की हो, धर्मकीर्तींनी जेव्हा परसेप्शन बद्दल बोलतात किंवा प्रत्यक्ष थिअरी बद्दल बोलतात तेव्हा ते असं सांगतात की बाह्य वस्तूची प्रतिबिंब हे आपल्या कॉन्शियसनेसवर विज्ञानावर पडतं आणि त्या विज्ञानावर पडलेल्या प्रतिबिंबाचं आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे आपल्याला बाह्य वस्तूचं थेट डायरेक्ट ज्ञान होत नाही, थ्रू प्रतिबिंब आपल्याला त्याचं ज्ञान होतं असं ते म्हणतात. म्हणजे आणि सौत्रांतिक पण तसंच म्हणतात. परंतु सौत्रांतिक आणि धर्मकीर्ती यांच्यात बेसिक डिफरन्स असा आहे की सौत्रांतिक हे सर्वास्तिवादी आहेत, त्यांनी एक्स्ट्रीम रिअलिझमचा स्वीकार केलेला आहे. या उलट धर्मकीर्तींच्या मतानुसार फक्त स्वलक्षण सत्य आहे, सामान्य लक्षण हे संवृत्ती सत्य आहे. ते म्हणतात परमार्थ सत फक्त एकच आहे आणि ते म्हणजे स्वलक्षण. आणि म्हणून सुद्धा आपल्याला धर्मकीर्तींना सौत्रांतिक म्हणता येत नाही. तर अशा तऱ्हेने जेव्हा मी अभ्यास करताना मला हा फरक जाणवला तेव्हा मला असं लक्षात आलं की धर्मकीर्तींची फिलॉसॉफी आपल्याला नव्याने अभ्यास करायला हवी. आणि अशी नव्याने अभ्यास करत असताना धर्मकीर्तींचा कुठला तरी एक सिद्धांत किंवा एक उपपत्ती घेऊन चालणार नाही. तर धर्मकीर्तींनी ज्या वेगवेगळ्या संकल्पना सांगितलेल्या आहेत, वेगवेगळ्या उपपत्त्या मांडलेल्या आहेत, त्यांचा परस्परांशी काय संबंध आहे हे सांगावं लागेल. आणि तरच आपल्याला धर्मकीर्तींची विचारांमध्ये एक युनिटी होती किंवा धर्मकीर्तींच्या युनिटी होती किंवा त्याला एक संकल्पनात्मक आपल्याला आधार देता येईल किंवा संकल्पनात्मक संरचना करता येईल. आणि म्हणून मी धर्मकीर्तींच्या फिलॉसॉफीचा नव्याने अभ्यास करायला सुरुवात केली. आता जेव्हा मी धर्मकीर्तींच्या फिलॉसॉफीचा नव्याने अभ्यास करायला लागले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की
धर्मकीर्तींनी आपल्या तत्वज्ञानाची मांडणी का केली असेल, तर माझ्या लक्षात आलं की धर्मकीर्तींनी त्यांच्या तत्वज्ञानाची मांडणी करत असताना गौतम बुद्धांच्या विचारांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांचा बघा, मी मगाशी जे म्हटलं की ते बौद्ध परंपरेशी प्रामाणिक आहेत, तर धर्मकीर्तींनी हे गौतम बुद्धांचे जे विचार आहेत त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न त्यांच्या तत्वज्ञानाच्या मांडणीतून केलेला आहे. आता आपल्याला असं दिसतं की गौतम बुद्ध हे मानवी दुःखाविषयी बोलतात. ते म्हणतात की मानवी दुःख हे पहिली समस्या आहे, आणि ही दुःख का होतं, तर ते तृष्णेमुळे होतं, आणि तृष्णा अविद्येमुळे होतं. गौतम बुद्ध असंही म्हणतात की जर आपली ही तृष्णा नष्ट झाली, ती कशी तृष्णा नष्ट होते, तर सम्यक ज्ञानाने होते, आणि ती जर सम्यक ज्ञानाने नष्ट झाली तृष्णा, तर आपलं दुःख दूर होईल आणि आपल्याला निर्वाणाची प्राप्ती होईल. ही निर्वाणाची प्राप्ती गौतम बुद्ध म्हणतात याच जगात होईल. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या जगात जायची गरज नाही. त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा जन्म घेण्याची पण गरज नाही, तर आपल्याला ह्याच जन्मात निर्वाणाची प्राप्ती होते, आपण दुःखमुक्त होऊ शकतो, हे धर्मकीर्तीने सांगितलंय. आणि धर्मकीर्तीने हा विचार मांडत असताना त्या अनुषंगाने अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि नैतिक प्रश्नांची चर्चा केलेली आहे. परंतु गौतम बुद्धांचे हे जे विचार आहेत ते मौखिक परंपरेने जपले गेले. त्याचं एक कारण असं असू शकेल की त्या काळात जर त्यांच्या शिष्यांना कुठली समस्या आली किंवा गौतम बुद्धांचे विचार समजले नाहीत, तर ते गौतम बुद्धांकडे थेट जात असत आणि आपल्या शंकेचं, आपल्या समस्येचं निवारण करत असत. आणि म्हणूनही कदाचित त्या काळात गौतम बुद्धांचे विचार हे लिखित स्वरूपात आले नाही. परंतु काय झालं की गौतम बुद्धांच्या महानिर्वाणानंतर मात्र गौतम बुद्धांचे विचार खरे कोणते या प्रश्नावरून गौतम बुद्धांच्या शिष्यांमध्येच वाद निर्माण झाले. आणि मग ते वाद दूर करण्याच्या प्रयत्नातून 3 संगीती किंवा त्याला कौन्सिल म्हणतो ते ऑर्गनाइज झाले, आणि त्या कौन्सिलच्या माध्यमातून त्रिपिटकं लिहिली गेली. अभिधम्म पिटक, विनय पिटक आणि सुत्त पिटक ही 3 पिटकं लिहिली गेली. परंतु जेव्हा आपण ही त्रिपिटकं वाचतो तेव्हाही आपल्या लक्षात येतं की गौतम बुद्धांच्या सामाजिक, नैतिक, राजकीय विचार हे या त्रिपिटकात सांगितले. तिथे कुठेही गौतम बुद्धांच्या सत्ताशास्त्रीय विचारांची किंवा ज्ञानशास्त्रीय विचारांची चर्चा दिसत नाही. कोणी असं म्हणेल की गौतम बुद्धांनी सत्ताशास्त्रीय विचार महत्वाचे नाहीत असं सांगितलंय, कारण त्यांनी अव्याकृत जे प्रश्न आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलंय की सत्ताशास्त्रीय प्रश्नांची चर्चा करून आपले प्रश्न, दुःखाचा प्रॉब्लेम सुटणार नाहीये, आणि म्हणून त्याचं उत्तर द्यायला त्यांनी नकार दिला. पण असं जरी असलं ना तरी सुद्धा नंतरच्या काळात गौतम बुद्धांनी जे सामाजिक, नंतर नैतिक, धार्मिक विचार सांगितले त्याच्या मागचं सत्ताशास्त्र काय आहे, त्यामागचं ज्ञानशास्त्र काय आहे याचा उहापोह करण्याची समस्या निर्माण झाली. कारण प्रत्येक जणच म्हणायला लागलं की धर्मकीर्ती गौतम बुद्ध म्हणतायत की या जगामध्ये त्या दुःख निवृत्ती होणार आहे, पण त्या जगाचं स्वरूप काय आहे. धर्मकीर्ती म्हणतायत की सम्यक ज्ञानाने आम्हाला निर्वाण प्राप्त होणार आहे, पण या सम्यक ज्ञानाचं स्वरूप काय आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे सत्ताशास्त्रीय आणि ज्ञानशास्त्रीय प्रश्न हे गौतम बुद्धांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांच्या संदर्भात विचारले गेले, आणि मग त्या प्रश्नांचे उत्तर देण्याची जबाबदारी ही बौद्ध पंडितांवर आली, विशेषतः महायान बौद्ध धर्मावर. कारण महायान बौद्ध धर्म हे संस्कृत बुद्धिझम म्हणून ओळखलं जातं, आणि त्यांच्यावरती जबाबदारी येऊन पडली, आणि त्यांनी ती जबाबदारी नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पडली. तर नागार्जुन हे जे आहेत हे पहिले बौद्ध पंडित आहेत की ज्यांनी गौतम बुद्धांचं तत्वज्ञान हे अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने मांडलं. आणि हे मांडत असताना त्यांनी काय केलं, त्यांनी असं सांगितलं की
गौतम बुद्धांनी दोन सत्य मानली आहेत, एक परमार्थ सत आणि दुसरं समृद्धी सत. त्यांची एक कारिकाच आहे की द्वे सत्ये समुपाश्रिते बुद्धानाम धर्मदेशन. आणखीन एक महत्वाची गोष्ट की हे जे पंडित होते ना, बौद्ध पंडित, त्यांनी कुठेही असा क्लेम केला नाहीये की हे आमचं तत्वज्ञान आहे. तर त्यांनी सांगितलंय की आम्ही जे काही तत्वज्ञान सांगतोय ते ऍक्च्युली गौतम बुद्धांना अभिप्रेत असलेले तत्वज्ञान आहे. म्हणजे पुन्हा मी सांगते की या सगळ्या पंडितांची बांधिलकी ही बुद्ध वचनाची आहे आणि म्हणूनच ती एक परंपरा झाली. तर नागार्जुनांनी केवळ हेच सांगितलं नाही की गौतम बुद्धांनी समृद्धी सत आणि परमार्थ सत ही दोन सत्य सांगितली, पण त्यांनी सांगितलं की जर गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचा अन्वयार्थ लावायचा असेल तर तो आपल्याला मध्यम प्रतिपदचा आधार घेऊन लावावा लागेल. कारण गौतम बुद्धांनी कायम एक्स्ट्रीम पोझिशन्स या नाकारलेल्या आहेत. म्हणून गौतम बुद्धांचं तत्वज्ञान हे मध्यम प्रतिपदला अनुसरून आहे. आणि हे सांगत असताना त्यांनी शून्यता आणि प्रतित्य समुत्पाद याच्या आधारे परमार्थ सतचं स्वरूप सांगितलं. आणि ते म्हणाले की परमार्थ सत हे डिस्क्रीट युनिक पर्टिक्युलर्स पासून बनलेलं आहे. हे का बनलेलं आहे असं, तर ते म्हणतात की वस्तू ही असत केव्हा असते, तर वस्तू असत तेव्हा असते की जेव्हा ती दुसऱ्यावर अवलंबून असते. म्हणजे जी वस्तू स्वतःच्या अस्तित्वासाठी दुसऱ्यावर अवलंबून असते ती वस्तू असते असत, आणि जी वस्तू सत असते तिला तिचा स्वभाव असतो आणि साहजिक त्यामुळे तिला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नसते. तर अशा पद्धतीने नागार्जुनांनी गौतम बुद्धांचं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वसुबंधूंनी गौतम बुद्धांच्या वचनाचा अर्थ सांगत असताना विज्ञप्तीचा अर्थ घेतला. त्यांनी विज्ञानाचं अतिशय चांगल्या सुसंगतपणे अनालिसिस केले. आता वसुबंधूंपूर्वी असंग पण आहेत आणि मैत्रेयनाथ पण आहेत की ज्यांनी विज्ञानावर खूप मोठी चर्चा केली, परंतु सिस्टमॅटिक पद्धतीने जे काही लिखाण केलं ते वसुबंधूंनी केलं आणि त्यामुळे त्यांना आपल्याला क्रेडिट द्यावं लागतं. तर त्यांनी असं सांगितलं की त्यांनी सर्वज्ञता ही कन्सेप्ट वापरली आणि त्यांनी असं सांगितलं की जर तुम्हाला सर्वज्ञता प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला धर्म नैरात्म्य आणि पुद्गल नैरात्म्य समजून घ्यायला हवं. आणि ह्या कल्पना सांगत असताना त्यांनी धर्मात्मा आणि पुद्गलात्मा ह्या दोन संकल्पना सांगितल्या. आणि ते म्हणतात की जर तुम्ही पुद्गलात्मा मान्य करत असाल, धर्मात्मा मान्य करत असाल तर ती तुमची अविद्या आहे. त्यांनी धर्मात्मा आणि पुद्गलात्मा हे विज्ञानाचे परिणाम आहेत सांगितलं. तर एकूण काय झालं तर वसुबंधूंनी विज्ञप्ती मात्रता सिद्धी सांगण्यामागचं कारण हे होतं की त्यांना धर्मशून्यता आणि पुद्गल शून्यता स्पष्ट करायची होती, त्यांना त्याचं समर्थन करायचं होतं आणि म्हणून वसुबंधूंनी तो प्रयत्न केला. त्यानंतर दिन्नाग जे आहेत त्यांनी गौतम बुद्धांच्या विचारांचं पद्धतीशास्त्रीय दृष्टिकोनातून स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हे सांगत असताना त्यांनी नागार्जुनांची चौकट स्वीकारली. त्याचबरोबर वसुबंधूंनी सांगितलेलं विज्ञप्ती मात्रता सिद्धी पण स्वीकारली, पण तरी सुद्धा आपलं तत्वज्ञान हे वेगळ्या पद्धतीने मांडलं. तर दिन्नागाने असं सांगितलं की दोन प्रकारची सत्य आहेत, एक समृद्धी सत आणि परमार्थ सत. समृद्धी सत हे सामान्य लक्षणांनी तयार झालेलं आहे आणि परमार्थ सत हे स्वलक्षणांनी तयार झाले. स्वलक्षणाचं ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाने होतं आणि सामान्य लक्षणाचं ज्ञान आपल्याला अनुमान प्रमाणाने होतं. म्हणून आणि त्यांनी मेथोडॉलॉजिकल त्यांच्या याला का म्हणायचंय तर त्यांनी हा अन्वय कसा लावायचा या पद्धतीचं एक मेथोडॉलॉजी, एक पद्धतीशास्त्र आपल्याला सांगितलं की स्वलक्षण आणि सामान्य लक्षण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं प्रत्यक्ष पाहिजे की ज्यामुळे फक्त स्वलक्षणाचं ज्ञान होईल आणि अनुमानाचं प्रमाण अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला सामान्य लक्षणाचं ज्ञान होईल. दिन्नागाने स्वलक्षणाचं ज्ञान केवळ प्रत्यक्षानेच होतं आणि सामान्य लक्षणाचं ज्ञान केवळ अनुमानाने होतं असं सांगून
प्रमाण संपलव किंवा प्रमाण व्यवस्था प्रमाण विप्लव किंवा प्रमाण व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. परंतु दिनाक वसुबंधू आणि नागार्जुन यांची फिलॉसॉफी पाहिली तर नक्कीच त्यांचं बौद्ध तत्वज्ञानाला खूप मोठं योगदान आहे. परंतु त्यांनी कुठेही आपल्याला बाह्य जग कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे हे सांगितलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बाह्य जगाचं ज्ञान कसं होतं हेही आपल्याला सांगितलं नाही. आणि म्हणून धर्मकीर्तींनी जेव्हा गौतम बुद्धांच्या विचाराचा अन्वयार्थ सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या पुढचं ध्येय हे होतं की गौतम बुद्धांचे विचार ज्या जगामध्ये ऍप्लिकेबल आहेत त्या जगाचं स्वरूप सांगायचं. आणि असं जगाचं स्वरूप सांगत असताना त्यांनी सांगितलं की या जगामध्ये स्वलक्षण आणि सामान्य लक्षण अशा दोन प्रकारचे ऑब्जेक्ट्स आहेत. आता ही ऑब्जेक्ट्स ज्ञेय आहेत का नाही ते मी नंतर ह्याच्यात येईलच. आणि म्हणून धर्मकीर्तींनी त्यांचं तत्वज्ञानाची मांडणी ही एम्पिरिकल वर्डवर आधारित केली. कारण त्यांना असं सांगायचं होतं की गौतम बुद्धांनी जे तत्वज्ञान सांगितलंय, गौतम बुद्धांनी जे सांगितलंय की निर्वाण प्राप्ती होणार आहे तुम्हाला, ती या जगात होणार आहे आणि त्या जगाचं स्वरूप आहे ते म्हणजे एम्पिरिकल वर्ड. आता धर्मकीर्तींनी जेव्हा त्यांच्या तत्वज्ञानाची मांडणी केली तर ही मांडणी करत असताना त्यांनी दिन्नागाची फ्रेमवर्क स्वीकारली. म्हणजे दिन्नागाप्रमाणेच ते म्हणतात की ज्ञेय ही दोन प्रकारची आहेत, एक स्वलक्षण आणि दुसरं सामान्य लक्षण. आणि स्वलक्षणाचं ज्ञान आम्हाला प्रत्यक्षाने होतं आणि सामान्य लक्षणाचं ज्ञान आम्हाला अनुमानाने होतं. आणि अशा प्रकारे जरी त्यांनी दिन्नागाची फ्रेमवर्क स्वीकारली असली तरी सुद्धा त्यांनी स्वलक्षणाचं स्वरूप, सामान्य लक्षणाचं स्वरूप, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण यांचं स्वरूप दिन्नागांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने सांगितलं. आणि असं सांगण्याचं महत्वाचं एक कारण हे आहे की त्यांना त्यातली उणीवा दिसल्या यात वादच नाही. परंतु उद्योतकर जे आहेत त्यांनी दिन्नागांवर खूप टीका केलेली आहे. दिन्नागांनी जे प्रत्यक्षाची व्याख्या केली आहे त्याच्यावर टीका केली आहे. एवढंच नाही तर दिन्नागांनी जे कल्पनेचं स्वरूप सांगितलंय त्याच्यावर टीका केली आहे. तर ह्याच्यातून काहीतरी ज्ञान घेऊन धर्मकीर्तींनी हे संपूर्णपणे ही चौकट जरी ती स्वीकारली असली तरी सुद्धा स्वलक्षण, सामान्य लक्षण, अनुमान आणि प्रत्यक्ष यांचं स्वरूप हे वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. तर त्यांनी हे स्वरूप काय सांगितलं याचा आता आपण विचार करू. पण त्याच्या पूर्वी धर्मकीर्तींच्या मतानुसार प्रमाण म्हणजे काय हे मला वाटतं स्पष्ट करणं गरजेचं आहे. कारण नैयायिकांनी सांगितलेलं प्रमाणाचं स्वरूप खूप वेगळं आहे. ते प्रमाण आणि ज्ञान वेगळं वेगळं आहे असं मान्य करतात कारण ते रियालिस्ट आहेत. परंतु धर्मकीर्ती जे आहेत ते प्रमाणाचं स्वरूप खूप वेगळं सांगतात आणि काही वेळेस ते पचायलाही खूप अवघड आहे. तर धर्मकीर्ती म्हणतात प्रमाण म्हणजे सम्यक ज्ञान. प्रमाण म्हणजे सम्यक ज्ञान. सम्यक ज्ञान म्हणजे तरी काय तर ते म्हणतात की जेव्हा अर्थ आणि ज्ञान यांचं सारूप्य असतं तेव्हा प्रमाण, जे सारूप्य त्याला ते प्रमाण म्हणतात. आणि ते म्हणतात की हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारे आम्हाला अर्थाचं ज्ञान होतं. अर्थसंविद म्हणतात ते. म्हणजे ते प्रमाण आणि प्रमाणफल यांच्यात भेद असा करत नाही. फक्त ते म्हणतात की प्रमाण आणि प्रमाणफल हे एकाच ज्ञानाच्या दोन बाजू आहेत. की जेव्हा आपण ज्ञानाकडे प्रमाण म्हणून बघतो तेव्हा आपल्याला ते ज्ञान अर्थाशी सारूप्य आहे का हे बघावं लागतं. जर ते अर्थाशी सारूप्य असेल तरच ते प्रमाण होतं. आणि जेव्हा आपण फलाच्या अर्थाने बघतो की ह्या प्रमाणाच्या साह्याने आपल्याला कसं ज्ञान झालं तेव्हा ते म्हणतात की अर्थसंवित की निश्चयात्मक ज्ञान हे म्हणजे फल असं ते म्हणतात. तर एकच ज्ञान आहे की जेव्हा त्याच्याकडे आपण प्रमाण म्हणून बघतो तेव्हा अर्थसारूप्याचा विचार करतो आणि त्या प्रमाणाचं फल म्हणून बघतो तेव्हा ते
अर्थनिश्चय किंवा निश्चित ज्ञान आहे का याचा आपण विचार करतो. हे एक बौद्धांचं खूप वेगळं असं कॉन्ट्रीब्युशन भारतीय तत्वज्ञानात आहे, भारतीय तत्वज्ञानाला आहे किंवा भारतीय ज्ञानशास्त्राला आहे. कारण नैयायिकांनी किंवा इतर दर्शनांमध्ये पण आपल्याला ज्ञान आणि ज्ञानाचं प्रमाण हे वेगळं वेगळं सांगितलेलं आहे. परंतु बौद्ध तत्वज्ञानामध्ये मात्र सम्यक ज्ञानालाच प्रमाण म्हटलंय आणि सम्यक ज्ञानालाच फल म्हटलंय, फक्त ते दृष्टिकोन वेगळे आहेत. आता जेव्हा धर्मकीर्ती हे प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात किंवा अनुमिती म्हणतात, तेव्हा त्यांना प्रमाण हेच म्हणजे अनुमान प्रमाण म्हणजे अनुमिती ज्ञान आणि प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान असं त्यांना अभिप्रेत आहे. याच्यात आणखीन एक असं मला सांगायचं की अर्थसंवित म्हणजे निश्चयात्मक ज्ञान, याला आपण सम्यक ज्ञान म्हणतो. आणि ते केव्हा सम्यक ज्ञान होतं तर ते अर्थक्रिया सामर्थ्याने युक्त असेल तर. आता ते अर्थक्रिया सामर्थ्याने युक्त म्हणजे काय, तर आपल्याला झालेलं ज्ञान हे जर आपल्याला उपयोगी पडलं तर त्याला ज्ञान म्हणायचं, नाही तर त्याला ज्ञान म्हणायचं नाही. म्हणजे ज्या ज्ञानाच्या आधारे आपल्याला हे ज्ञान होतं की ही गोष्ट आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचवणारी आहे म्हणून आपल्याला ह्या वस्तूचा स्वीकार केला पाहिजे, ही वस्तू आपल्याला ध्येयापर्यंत नेणार नाहीये म्हणून या वस्तूचा त्याग केला पाहिजे, हे ज्या ज्ञानाच्या आधारे कळतं ते अर्थक्रिया सामर्थ्याने युक्त असतं ज्ञान. त्याचप्रमाणे आणखीन धर्मकीर्तींनी असं सांगितलंय की हे ज्ञान सम्यक ज्ञान हे अज्ञात अर्थप्रदर्शकत्व असलं पाहिजे. म्हणजे ह्या सम्यक ज्ञानाने आपल्याला नवीन काहीतरी माहिती मिळाली पाहिजे. तर जुनंच ज्ञान आपल्याला माहीत होणार असेल तर त्या ज्ञानाला सम्यक ज्ञान म्हणता येणार नाही. आणि धर्मकीर्तींनी हे अज्ञात अर्थप्रदर्शकत्व हा जो सम्यक ज्ञानाचा गुण सांगितलाय ना, या गुणामुळेच अनेकदा धर्मकीर्तींचं तत्वज्ञान हे पोस्टमॉडर्नच्या पद्धतीने इंटरप्रिट केलं जातं. कारण पोस्टमॉडर्निझम मध्ये तुम्हाला माहित असेल की लिओटार्ड यांनी पोस्टमॉडर्न कंडिशन या पुस्तकात सांगितलंय की आपल्या डोक्यावर सारखं हर क्षणाला नवीन नवीन ज्ञान येत असतं आणि त्यामुळे ज्ञान हे इटर्नल नसतं, ज्ञान हे नित्य कधीच नसतं, तर ते क्षणिक असतं. दर क्षणाला आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते आणि ते नवीन नवीन ज्ञान पडत असतं. या अर्थाने ते क्षणिक आहे, ते नष्ट होतं या अर्थाने नाही म्हणते मी, तर त्याच्यात भर कायम पडत असते. तर धर्मकीर्तींनी हे अज्ञात अर्थप्रदर्शकत्व आणि अर्थक्रिया सामर्थ्य हे सम्यक ज्ञानाचे गुण सांगितले आणि याच्या आधारे आपल्याला निश्चित असं ज्ञान होतं. आता अशा पद्धतीने त्यांनी प्रमाणाचं स्वरूप सांगितल्यावर त्यांनी नंतर प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय हे सांगितले. तर प्रत्यक्ष या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जे ज्ञान इंद्रिय आणि अर्थ यांच्या संबंधातून निर्माण होतं ते ज्ञान. मी इथे सन्निकर्ष हा शब्द मुद्दाम वापरत नाहीये, कारण सन्निकर्ष हा एक आपल्या भारतीय न्यायामध्ये किंवा ज्ञानशास्त्रामध्ये एक अतिशय टेक्निकल शब्द आहे आणि त्या टेक्निकल अर्थाने धर्मकीर्ती संबंध हा शब्द वापरत नाहीत आणि म्हणून मी सन्निकर्ष हा शब्द वापरलेला नाहीये. परंतु धर्मकीर्तींच्या एवढ्यावरच थांबत नाहीये की प्रत्यक्ष आणि इंद्रिय आणि अर्थ यांच्या संबंधातून निर्माण झालेलं ज्ञान हे प्रत्यक्ष ज्ञान. धर्मकीर्तींना एवढीच डेफिनेशन अपेक्षित नाहीये, तर ते म्हणतात की हे जर प्रत्यक्ष ज्ञान कल्पना अपोढम असेल आणि अभ्रांत असेल तरच ते ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान होईल. म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान हे इंद्रिय आणि अर्थ याच्यापासून निर्माण होतच, पण त्या इन ऍडिशन टू दॅट ते कल्पना अपोढम आणि अभ्रांत असतं. आता कल्पना अपोढ असतं म्हणजे काय, तर आता कल्पना अपोढम हा जो शब्द आहे तो यापूर्वी दिन्नागांनी पण वापरलाय. दिन्नागांनी जेव्हा प्रत्यक्षाची व्याख्या केली आहे तर त्यांनी असं सांगितलंय की कल्पना अपोढम प्रत्यक्षम, म्हणजे कल्पना हा शब्द त्यांनी पण वापरलाय. आणि कल्पना अपोढम म्हणजे कल्पने विरहित, कल्पनेशिवाय
असं जे ज्ञान आहे ते म्हणजे कल्पना अपोढम ज्ञान. तर दिन्नागांनी जो कल्पना अपोढम हा शब्द वापरलाय किंवा कल्पना हा शब्द वापरलाय तो कोणत्या अर्थाने वापरलाय, तर ते म्हणतात की आपल्याला झालेलं जे ज्ञान असतं ते आपण सांगत असतो किंवा समजून घेत असतो, आणि हे समजून घेत असताना आपण द्रव्य, नाम, जाती, गुण आणि क्रिया ही विशेषणं वापरतो. म्हणजे सांगतो की ह्या मुलाचं नाव देवदत्त आहे किंवा देवदत्त पळतो, देवदत्त गोरा आहे, अशा पद्धतीने आपण त्या आपल्याला जे ज्ञान झालं असतं ते सांगत असतो. ओके, म्हणजेच काय करत असतो तर आपण त्या वस्तूची विशेषणं सांगत असतो. आणि म्हणून दिन्नाग म्हणतात की कल्पना म्हणजे काय, तर विशेषण विशेष संबंधाची प्रतीती. म्हणजे विशेषण विशेष संबंधाची जी प्रतीती म्हणजे ज्ञान, ते म्हणजे कल्पना. आणि या कल्पना विरहित जे ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष. म्हणजे प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपल्याला ज्ञान होतं वस्तूचं, ते ज्ञान होत असताना आपल्याला त्याचं नाव गाव काहीही माहित नसतं, तर वस्तू जशी आहे तशी आपल्याला ती दिसत असते. म्हणून त्यांनी विशेषण विशेष संबंधांची जी प्रतीती त्याला कल्पना म्हटलं. आणि या कल्पना विरहित जे ज्ञान ते म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. आता दिन्नागांनी असं का म्हटलंय, तर दिन्नाग हे निर्विकल्प प्रत्यक्षालाच फक्त प्रत्यक्ष म्हणतात, सविकल्प प्रत्यक्षाला प्रत्यक्ष म्हणत नाहीत. कारण ते म्हणतात की सविकल्प प्रत्यक्ष हा अनुमानाचा विषय आहे, त्याचं ज्ञान अनुमान प्रमाणाने होतं, आणि म्हणून ते सविकल्प प्रत्यक्षाविषयी बोलत नाहीत. दिन्नाग म्हणतात की ही कल्पना जी आहे ती भाषात्मक आणि संकल्पनात्मक आहे. तर दिन्नागांनी हे जे कल्पना अपोढमचं स्वरूप सांगितलंय ना, त्याच्यात त्यांनी अभ्रांत हा शब्द घातला नाहीये. परंतु त्यांनी प्रश्न असा उपस्थित होतो की आपलं ज्ञान निर्विकल्पक असेल पण ते भ्रांतयुक्त असेल तर त्याला आपण सम्यक ज्ञान म्हणणार का, तर अर्थातच नाही म्हणणार. आणि धर्मकीर्तींनी सांगितलंय की जर तुमची सेन्स ऑर्गन्स, इंद्रिय ही जर दूषित असतील, काही त्याच्यात उणिवा असतील, किंवा इव्हन तुमची तब्येत ठीक नसेल, तर तुम्हाला जे ज्ञान होईल, प्रत्यक्ष ज्ञान होईल, ते सुद्धा भ्रांत असतं. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की आपल्या डोळ्यामध्ये, ज्यांच्या डोळ्यामध्ये असे काही वेळेस असे चिलट आल्यासारखे होतात, म्हणजे रक्तवाहिनी डोळ्यातली जर फुटली तर तिथे आपल्याला अशी चिलट आल्यासारखी दिसतात, किंवा केस दिसतात. तर ते दोष आहे तुमच्या डोळ्यातला, आणि त्या डोळ्यातल्या दोषामुळे तुम्हाला ती वस्तू नीट दिसत नाही. ही एक प्रकारची भ्रांतीच आहे. याशिवाय तुम्हाला जर कुठला रोग झाला असेल, त्यांनी उत्तर सांगितले की जर तुम्हाला पित्त झाला असेल तर तुम्हाला चक्कर येते, तर चक्कर आली की जे ज्ञान होतं ते भ्रांतयुक्त ज्ञान आहे. किंवा तुम्ही स्टॅटिक आहात आणि झाडं स्टॅटिक आहात पण समोरून आगगाडी जाते किंवा अशा पद्धतीने जर असेल तर ती भ्रांतीच आहे. तर म्हणून धर्मकीर्ती असं म्हणतात की जर असं भ्रांतियुक्त ज्ञान असेल तर सम्यक ज्ञान आपण कसं म्हणू शकतो. आणि म्हणून दिन्नागांनी सांगितलेल्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या व्याख्येमध्ये त्यांनी अभ्रांत हा शब्द घातला. म्हणजे कल्पना अपोढम हा शब्द घातला, हा होताच दिन्नागांच्या याच्यात, आणि त्याच्यात त्यांनी अभ्रांत या शब्दाची भर घातली. याशिवाय त्यांनी कल्पना या शब्दाचा अन्वयार्थ पण आणखीन व्यापक केला. ते असं म्हणाले की केवळ आपण भाषेमध्ये जे शब्दप्रयोग करतो त्याचं स्वरूप हे विशेषण आणि विशेष या स्वरूपाचं नसतं, तर ते वाच्य आणि वाचक या स्वरूपाचं असतं. वाच्य आणि वाचक या स्वरूपाचं असतं. तर ते असं का म्हणाले, तर ते असं म्हणाले की आपण भाषेमध्ये अनेक शब्द वापरतो आणि त्या शब्दाला अनुसरून बाह्य जगात वस्तू असतेच असं नाही. त्याच्यात ते सांगत असताना त्यांनी लहान मुलाचं उदाहरण दिलं की लहान मूल जेव्हा अगदी नव्याने शिकत असतो तेव्हा त्याच्या डोक्यात संकल्पना क्लिअर असते, पण त्याची वोकॅब्युलरी कमी असल्यामुळे तो त्या वस्तूला विशिष्ट नावाने हाक मारत नाही. उदाहरणार्थ त्याच्या डोक्यात हे फिक्स झालेलं असतं की एखादी गोल वस्तू असते त्याला आपण चेंडू म्हणायचं, आणि म्हणून
त्याच्या पुढे जर ऍपल ठेवलं किंवा ऑरेंज ठेवलं तर त्याला ते चेंडूच म्हणतात. किंवा परका मनुष्य असला तरी तो त्याला बाबाच म्हणतो, कारण त्याला माहित असतं की हा पुरुष म्हणजे बाबा. तर म्हणजे तो ते वेगळे एकच शब्द अनेक वस्तूंसाठी वापरत असतो, कारण त्याची व्होकॅब्युलरी कमी असते. तर धर्मकीर्ती म्हणतात जरी त्याची व्होकॅब्युलरी कमी असली तरी त्याच्याकडे संकल्पना असते, आणि ही संकल्पना असल्यामुळेच ते ज्ञान त्याचं असतं ते कल्पनेने युक्त असतं. तर अशा अशा कल्पनांपासून सुद्धा आपलं प्रत्यक्ष ज्ञान हे मुक्त असलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी कल्पनेची व्यापक अशी व्याख्या केली, आणि त्यांनी असं सांगितलं की वाच्य आणि वाचक संबंधाची प्रतीती म्हणजे कल्पना. म्हणजे दिनागानी विशेषण आणि विशेष्य यांच्या संबंधाच्या प्रतिमेला कल्पना म्हटलं, तर धर्मकीर्तींनी वाच्य आणि वाचक यांच्यातील संबंधाच्या प्रतीतीला कल्पना असं म्हटलं. आणि अशा तऱ्हेने धर्मकीर्तींनी दिनागांच्या प्रत्यक्षामध्ये जी काही उणीव होती त्याच्यामध्ये ती उणीव दूर करण्याचा प्रयत्न केला. आता हा प्रयत्न असा का केला तर याचं उत्तर पण उद्योतकरांनी दिनागावर केलेल्या क्रिटिसिझमवर दिसतं. जर तुम्ही उद्योतकर वाचला तर त्यांनी कल्पनेवर अशा पद्धतीने टीका केलेली आहे की असे आपण अनेक शब्दप्रयोग करत असतो की त्या शब्दप्रयोगाला अनुसरून वस्तू जगात नसते. त्यांनी सर्व हा शब्द वापरला होता, आणि त्या सर्व माणसं मरते आहेत असं आपण म्हणतो, पण सर्वने काय डिनोट होत आहे, काहीच डिनोट होत नाही. तर त्याला उत्तर म्हणून धर्मकीर्तींनी असं दिलं की संकल्पना ही असते, सर्व ही संकल्पना आपल्या डोक्यात असते, जरी त्याला अनुसरून आपण वस्तू देऊ शकलो नाही, दाखवू शकलो नाही तरी सुद्धा. आता ह्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय जो आहे तो आहे स्वलक्षण. मग या स्वलक्षणाचं स्वरूप काय आहे तर धर्मकीर्तींच्या मतानुसार स्वलक्षण म्हणजे असाधारण धर्म. असाधारण धर्म म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये असा एक खास असाधारण धर्म असतो की त्या धर्मामुळे ती वस्तू ही इतर वस्तूंपासून अलग असते, त्या वस्तूपासून ती वस्तू ही अलग असते, वेगळी असते, आणि त्या खास स्वभावामुळेच आपल्याला भेद किंवा भिन्नता दिसते. आणि हे केवळ विभिन्न वस्तूंमध्येच दिसतं असं नाही, तर समान वस्तूंमध्ये सुद्धा दिसतं. म्हणजे खुर्ची आणि टेबल ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत, त्यामुळे नक्कीच आपण म्हणू तिथे स्वलक्षण आहे. पण दोन खुर्च्या असल्या तरी सुद्धा त्यांच्यामध्ये स्वलक्षण असतं, कारण ते वेगवेगळ्या लाकडांनी बनले असतील किंवा त्यांचे वेगळे वेगळे गुण असतील. तर ह्या असाधारण गुणामुळेच आपण एक वस्तू ही दुसऱ्या वस्तूपासून दूर करू शकतो. म्हणजे त्यांनी धर्मकीर्तींनी सजातीय व्यावृत्ती आणि विजातीय व्यावृत्ती अशा दोन प्रकारच्या व्यावृत्त्या सांगितल्या. तर सजातीय व्यावृत्तीमध्ये आपण एकच वस्तू ही त्याच प्रकारच्या दुसऱ्या वस्तूपासून वेगळी करतो, आणि विजातीय व्यावृत्तीमध्ये एक वस्तू ही त्याच्यापेक्षा भिन्न वस्तूपासून वेगळी करतो. आणि याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये जी स्वलक्षणात्मक असाधारण गुण असतो तो. त्यांनी धर्मकीर्तींनी आणखीन एक स्वलक्षणाचं स्वरूप सांगितलंय. ते म्हणतात की स्वलक्षण म्हणजे अशी वस्तू आहे की जी आपल्या जवळ असते तेव्हा ती स्पष्ट दिसते, पण जेव्हा ती आपल्यापासून दूर असते तेव्हा ती अस्पष्ट दिसते. म्हणजे जसं की आपण रेल्वे स्टेशनवर उभं असतो आणि एक लांबून आपल्याला ट्रेन दिसते, तर लांब ती ट्रेन असते तेव्हा सुरुवातीला पण आपल्याला छोटं छोटं दिसतं, पण जसजशी ती जवळ येत जाते तेव्हा ती अधिक स्पष्ट होते. तर ह्याच्यावरून धर्मकीर्तींनी सांगितलंय की स्वलक्षण हे बाह्य जगात सुद्धा असतं. त्याची प्रतिमा अर्थातच आपल्या विज्ञानामध्ये पडते, तशीच ती पडते. तर बाह्य जगात आहे ते स्पेस आणि टाइम मध्ये पण आहे, आणि त्यामुळे जसं थिंग इन इटसेल्फशी आपण तुलना करू शकत नाही हे इथे स्पष्ट होतं. त्याचप्रमाणे अर्थक्रिया सामर्थ्य हे स्वलक्षणाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. हे अर्थक्रिया सामर्थ्य वस्तू म्हणजे काय, नियुक्त म्हणजे वस्तू काय, तर ज्या वस्तूमध्ये ही कपॅसिटी असते की आपल्याला ती इंड्यूस करते ऍक्शन करण्यासाठी, आणि केवळ ऍक्शन करायला इंड्यूस करते असं नाही, तर ती
काय म्हणूया त्या कृतीनी आपल्याला जे हवं ते आपण मिळवतो, म्हणजे सफल प्रवृत्ती सुद्धा त्याच्यात असते. तर अर्थक्रिया सामर्थ्य ही म्हणजे अशा प्रकारच्या वस्तूची कपॅसिटी की जिच्या ज्ञानामुळे आपण कृती करायला परावृत्त होतो आणि ती कृती ही काय असते, सफल होते. म्हणजे सफल होणारी जी कृती असते त्या कृतीच्या संदर्भातच आपण म्हणू शकतो की अर्थक्रिया त्याच्या तिथे आहे. उदाहरणार्थ तहान लागलेली असताना जर आपण खूप ग्लासभर पाणी पित राहिलो तर समाधान झालं नाही तर आपण म्हणू नाही पाणी मचुळे याने काही समाधानच होत नाही असं म्हणतो. आणि स्वलक्षण हे परमार्थ सत असतं आणि ते क्षणिक असतं. तर अशा पद्धतीने त्यांनी प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप वर्णन प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलेलं आपण अनुमानाचं प्रमाण, अनुमान प्रमाणाविषयी त्यांनी काय सांगितलं, सॉरी एक मुद्दा याच्यात सांगायचा राहिला आणि तो खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे धर्मकीर्तींनी प्रत्यक्षाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. हे 4 प्रकार कोणते, तर इंद्रिय प्रत्यक्ष, मानस प्रत्यक्ष, स्वसंवेदना आणि योगज प्रत्यक्ष. आता हे जे प्रकार आहेत, आता आपण नैयायिकांचे पण प्रकार आपल्याला माहिती आहेत. मी आता ते त्याच्यात नाही शिरत आहे, पण ते प्रकार जे नैयायिकांनी सांगितलेत ना त्याचा कंटेंट हा वेगळा वेगळा आहे. परंतु धर्मकीर्ती जेव्हा हे 4 प्रकार सांगतात, विशेषतः पहिले 3 प्रकार आहेत इंद्रिय प्रत्यक्ष, मानस प्रत्यक्ष आणि स्वसंवेदना, ह्याच्यात एक प्रकारची कंटिन्युटी आहे. तर ती कंटिन्युटी कशी आहे, तर इंद्रिय प्रत्यक्ष मध्ये इंद्रिय आणि अर्थ यांच्या संबंधातून ज्ञान होतं. ते ज्ञान मानस प्रत्यक्षामध्ये मानस म्हणजे विज्ञानामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं. बौद्ध तत्वज्ञानामध्ये मन, विज्ञान आणि विज्ञप्ती, चित्त हे एकाच अर्थाने वापरलेले. मनालाच ते विज्ञप्ती असंही, विज्ञान असंही म्हणतात. तर ते म्हणतात की इंद्रिय प्रत्यक्षाने झालेलं जे वस्तूचं ज्ञान असतं, म्हणजे वस्तूचं ज्ञान असतं, त्याची प्रतिमा मानस प्रत्यक्षात होते, त्याच्यावर प्रतिबिंब पडतं मनावर. आणि त्या मानस प्रत्यक्ष जेव्हा आपण समजून घेतो ती म्हणजे स्वसंवेदना. आणि ही स्वसंवेदना जी आहे तिथे आपल्याला दुःखादी वेदना कळतात, सुख कळतं, दुःख कळतं. म्हणजे एखाद्या वस्तूचा लाभ आपल्याला झाला की होणारं सुख म्हणजे स्वसंवेदना. आणि स्वसंवेदना म्हणजे ज्ञानाचं ज्ञान होणं. आणि हे 3 जी आहेत ना प्रकार, हे म्हणून एकमेकांशी रिलेटेड आहेत, ते एकमेकांपासून भिन्न नाही. आणि हा धर्मकीर्तींनी जे क्लासिफिकेशन केले प्रत्यक्षाचं, हे अशा तऱ्हेने खूप महत्वाचं असं क्लासिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर आपण धर्मकीर्तींनी जे अनुमान प्रमाण सांगितले त्याच्याकडे वळूया. की वेदप्रकाश वेळ आहे ना? हो मॅडम, हो. हा, तर अनुमानाचं ज्ञान, अनुमानाने आपल्याला सामान्य लक्षणाचं ज्ञान होतं. तर या अनुमानाचं स्ट्रक्चर काय आहे, तर ते म्हणतात की अनुमान हे 3 स्तंभावर आधारित आहे. कुठले 3 स्तंभ, तर पक्ष, साध्य आणि हेतू. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पक्ष, साध्य आणि हेतू हे 3 नसतील तर आपल्याला अनुमानाने ज्ञान, अनुमिती होणार नाही. पण केवळ पक्ष, साध्य आणि हेतू हे 3 असले म्हणून आपल्याला अनुमानाने ज्ञान होईल असं नाही. तर पक्ष आणि हेतू, हेतू आणि साध्य यांच्यामध्ये सुद्धा संबंध असणं हे गरजेचं असतं. आणि ते म्हणतात की पक्ष आणि हेतू यांच्यामध्ये ज्ञान यांच्यामधला जो संबंध असतो त्याला पक्षधर्मता म्हणतात. आणि साध्य आणि हेतू यांच्यात जे ज्ञान, यांच्यातला जो संबंध असतो तो व्याप्ती ज्ञान म्हणतात. म्हणजेच ते असं म्हणतात की अनुमानाने आपल्याला ज्ञान होण्यासाठी हेतू हा एकीकडे पक्षाशी जोडला गेला पाहिजे आणि दुसरीकडे साध्याशी जोडला पाहिजे. पण कोणताही हेतू अशा पद्धतीने जोडला जात नाही.
म्हणजे कुठलाही तुम्ही रॅन्डम हेतू घ्या आणि तुम्ही अनुमान करायला जाल तर तसं होणार नाही. तर ते असं म्हणतात की हेतूनी पक्षाशी आणि साध्याशी त्यांचा संबंध प्रस्थापित होण्यासाठी हेतू हा 3 गुणांनी युक्त असला पाहिजे. हे 3 गुण कोणते? तर पक्षसत्व, सपक्षसत्व आणि विपक्ष असत्व. पक्षसत्व, सपक्ष सत्व आणि विपक्ष असत्व या 3 गुणांपैकी जरी एक गुण नसला तरी सुद्धा आपल्याला अनुमिती करता येणार नाही. कारण अशा परिस्थितीत हेतू हा पक्षाशी किंवा हेतूशी जोडलाच जाणार नाही. म्हणून ते म्हणतात की पक्षसत्व, सपक्षसत्व आणि विपक्ष असत्व या 3 गुणांनी युक्त जो असेल तरच तो हेतू पक्षधर्मता आणि व्याप्तीशी साध्य त्याच्या आधारे आपल्याला पक्षधर्मता आणि व्याप्ती समजू शकते. आता इथे धर्मकीर्ती हे नैयायिकांपेक्षा खूप वेगळं मत सांगतायत. नैयायिक असं सांगतात की सद हेतू असण्यासाठी त्यांनी 5 गुणांनी युक्त असलं पाहिजे. ओके, त्यांनी 5 गुणांसाठी युक्त पाहिजे. आणि हे 5 गुण कोणते सांगितलेत तर ह्या 3 गुणांव्यतिरिक्त ते म्हणतात सत्प्रतिपक्ष आणि अबाधित विषयत्व हे गुण असले पाहिजे. कारण जर आता हे 2 गुण नैयायिकांनी का सांगितले असतील तर नैयायिकांनी ह्यासाठी सांगितले की त्यांच्या मतानुसार की जेव्हा आपण अनुमान करत असतो तेव्हा किंवा फॉर्म्युलेट आर्ग्युमेंट करत असतो ते आर्ग्युमेंट आपल्याला वादाच्या संदर्भातच आपण अनुमान करत असतो. कारण आपल्याला आपलं आर्ग्युमेंट हे वादामध्ये किंवा डिबेटच्या सिच्युएशन मध्ये मांडायचं असतं आणि म्हणून हे 2 काय म्हणूया गुण हे त्यांनी सदहेतूचे सांगितले. पण धर्मकीर्ती म्हणतात की आपल्याला जेव्हा आपण आर्ग्युमेंट फॉर्म्युलेट करतो तेव्हा या 2 ची काहीच गरज नसते. कारण वादाच्या सिच्युएशन मध्ये न जाताही आपल्याला आर्ग्युमेंट फॉर्म्युलेट करता येतं आणि म्हणून त्यांनी हे 2 गुण सांगितलेले नाहीयेत. आणि इथे परत सिम्प्लिसिटी कन्सिडरेशन इथे त्यांचं येतं की ते म्हणतात की जर गरज नसेल तर मग कशासाठी 2 आणखीन गुण हेतूला चिकटवायचे, हेही त्यामागचं कारण आहे. म्हणजे इथे आपल्याला धर्मकीर्ती आणि नैयायिक यांच्या एक अनुमानाकडे बघण्याचा दृष्टिकोनच किती वेगळा आहे हे आपल्याला कळतं की धर्मकीर्ती जेव्हा अनुमानाचा विचार करतात तेव्हा ते अनुमान हे साधन म्हणून बघतात. परंतु नैयायिक अनुमानाकडे केवळ साधन म्हणून बघत नाहीयेत, ज्ञान साधन म्हणून बघत नाहीयेत, तर त्याच्या आधारे आपल्याला वादामध्ये युक्तिवाद करण्यासाठी, डिबेटच्या सिच्युएशन मध्ये युक्तिवाद करण्यासाठी सुद्धा अनुमानाचा उपयोग होतो असं ते म्हणतात. धर्मकीर्तींच्या मतानुसार हेतू जर या 3 गुणांपैकी एक जरी त्याच्यात गुण नसेल तर हेत्वाभास होतो. म्हणजे तुमचं आर्ग्युमेंट हे इनव्हॅलिड होतं. आर्ग्युमेंट व्हॅलिड केव्हा असतं तर 3 गुणांनी युक्त असेल तेव्हा, आणि इनव्हॅलिड केव्हा असतं तर त्यातल्या 1 गुणाचा जरी त्याच्यामध्ये अभाव असेल तर आपल्याला इनव्हॅलिड आर्ग्युमेंट मिळतं. आता धर्मकीर्ती हे केवळ व्हॅलिडिटी आणि इनव्हॅलिडिटीच्या संदर्भात बोलत नाहीयेत, तर ते साऊंडनेसच्या संदर्भात पण बोलतायत. साऊंडनेसच्या संदर्भात बोलतायत म्हणजे आपण जो निष्कर्ष काढतो त्या निष्कर्षाचा वस्तुस्थितीशी निर्देश आपण करू शकतो का, म्हणजे त्या निष्कर्षाला काही वस्तुस्थितीमध्ये आधार आहे का. आणि धर्मकीर्ती म्हणतात तो आधार आहे आणि त्यासाठी मात्र ते म्हणतात की त्यासाठी ते 3 प्रकारचे हेतू मानतात. 3 प्रकारचे हेतू म्हणतात. आणि हे 3 प्रकारचे हेतू का मानतात तर हेतू हा साध्याचा गमक असतो आणि साध्य हे 2 प्रकारचं असतं, भावात्मक आणि अभावात्मक. तर भावात्मक जे साध्य असतं त्याचा निर्देश करणारा हेतू वेगळा आणि अभावाचा निर्देश करणारा हेतू वेगळा, आणि म्हणून ते हेतू हे 3 प्रकारचे मानतात. तर ते म्हणतात की भावात्मक जे साध्य असतं ना ते सांगत असताना त्यांनी ते धर्मांमधला संबंध सांगतात. ते म्हणतात
की हेतू आणि साध्य यांच्यामधला जो संबंध आहे तो तदुत्पत्ती किंवा तादात्म्य या प्रकारचा असतो, किंवा त्याला स्वभाव आणि कार्य असं म्हणतात ते. आणि याच्या आधारावर ते म्हणतात की हेतू हे 3 प्रकारचे आहेत: अनुपलब्धी, स्वभाव आणि कार्य. अनुपलब्धी हेतूच्या आधारे आपल्याला अभावाचं ज्ञान होतं आणि कार्य म्हणजे तादात्म्य आणि तदुत्पत्तीचं आपल्याला स्वभाव आणि कार्य या हेतूच्या आधारे ज्ञान होतं. इथे परत धर्मकीर्तींची पोझिशन ही नैयायिकांपेक्षा वेगळी आहे. नैयायिक सांगतात की आम्हाला अभावाचं ज्ञान प्रत्यक्ष ज्ञानाने होतं, परंतु धर्मकीर्ती म्हणतात की अभावाचं ज्ञान आपल्याला प्रत्यक्षाने होत नाही, तर ते अनुमानानेच होतं, कारण अभाव हा पदार्थ नाही, अभाव हा पदार्थ नाहीये त्याच्यात. आणि अशा तऱ्हेने त्यांनी धर्मकीर्तींनी 3 प्रकारचे हेतू सांगितलेत आणि हेतूचे 3 गुण सांगितलेत आणि व्हॅलिडिटी आणि साऊंडनेस ऑफ एन आर्ग्युमेंट असा त्यांनी त्याच्यात फरक केलेला आहे. अनुमानाचे ते 2 प्रकार मानतात. हे 2 प्रकार म्हणजे स्वार्थानुमान आणि परार्थानुमान. तर इथे सुद्धा धर्मकीर्ती हे नैयायिकां, केवळ धर्मकीर्ती नाही तर दिन्नागाने, कारण दिन्नागाने प्रथम हे फरक केलेला आहे स्वार्थानुमान आणि परार्थानुमान अशा प्रकारे. तर ते इथे ते नैयायिकांपेक्षा खूप वेगळे आहेत. तर ते कुठे वेगळे आहेत, तर ते म्हणतात की स्वार्थानुमानाने आपल्याला जे ज्ञान होतं ते त्रिरूपलिंगाने ज्ञान होतं. त्रिरूपलिंग म्हणजे कोणते हे, तर हेतू जे 3 गुणांनी युक्त आहे तो, अशा हेतूने जे आपल्याला ज्ञान होतं ते स्वार्थानुमान. आणि त्रिरूप लिंगातून आपल्याला झालेलं ज्ञान हे जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो तेव्हा ते परार्थानुमान होतं. इथे ते म्हणतात की परार्थानुमानामध्ये आपण जेव्हा आपलं झालेलं ज्ञान सांगत असतो तेव्हा आपण वादामध्ये भाग घेत नाही. ते त्यांनी जनरल कम्युनिकेशन असं एक कॅटेगरी केलेली आहे धर्मकीर्तीने, की तुम्ही संभाषण जेव्हा करता तेव्हा जनरल कम्युनिकेशन पण करत असता, की तुम्हाला ते पर्वतावर धूम दिसतो आणि अग्नी दिसतो आणि त्याचं अग्नीचं तुम्ही अनुमान करता आणि ते तुम्ही तुमच्या मित्राला सांगता. तर हे जनरल कम्युनिकेशन झालं. परंतु जेव्हा हे कम्युनिकेशन तुम्ही वादाच्या संदर्भात करत असता तेव्हा मात्र तुम्हाला तुमच्या आर्ग्युमेंटची विशेष काळजी घ्यावी लागते. हा मी मुद्दा करणार आहे स्पष्ट. तर ते म्हणतात की स्वार्थानुमान हे म्हणून ज्ञानात्मक आहे, कारण स्वार्थानुमानाने आपल्याला फक्त ज्ञान होतं आणि आपल्याला झालेलं ज्ञान हे आपण संप्रेषित करीत असतो, दुसऱ्याला कम्युनिकेट करत असतो. म्हणून परार्थानुमानाचं स्वरूप हे असतं शब्दात्मक. आणि हा बेसिक फरक त्यांनी स्वार्थानुमान आणि परार्थानुमानामध्ये केलेला आहे. आता जेव्हा आपण परार्थानुमान करतो तेव्हा एक आर्ग्युमेंट करतो, तर ह्या आर्ग्युमेंटला किती अवयव असले पाहिजे याविषयी पण धर्मकीर्तींनी चर्चा केलेली आहे. तर नैयायिकांचं पंचावयी वाक्य आपल्याला माहिती आहे. तर बौद्ध ट्रॅडिशन मध्ये पण ह्या अनुमान वाक्यावरनं वेगवेगळी मतं आहेत. जेव्हा आपण वसुबंधूंचं वादविधी हे पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की वसुबंधू म्हणतात की जेव्हा ऑर्डिनरी कम्युनिकेशन असतं तेव्हा आपण 3 अवयव मानले तर चालतात, पण जेव्हा आपण वादामध्ये भाग घेतो तेव्हा मात्र आपल्या आर्ग्युमेंटला 5 अवयव असले पाहिजे. आणि ते 5 अवयव नैयायिकांनी जे 5 अवयव मानले त्याच्यात साम्य आहे. परंतु नैयायिकांनी जे 5 अवयव सांगितलेत ना, ते धर्मकीर्ती म्हणतात की या 5 अवयवांची काही गरज नाहीये. तर आपण जेव्हा कम्युनिकेशन करतो, मग ते कम्युनिकेशन वादाच्या संदर्भात असू दे किंवा ऑर्डिनरी कम्युनिकेशन असू दे, त्या आर्ग्युमेंटमध्ये फक्त 2 अवयव असले तरी सुद्धा ते आपल्याला पुरतात. मग हे 2 अवयव कुठले, तर एक म्हणजे पक्षधर्मता वाक्य आणि दुसरं म्हणजे व्याप्ती वाक्य. धर्मकीर्ती दृष्टांत हा वेगळा अवयव मानत नाही जो नैयायिकांनी मान दिलाय. हेतू हा वेगळा अवयव मानत नाहीत आणि कुठला उपमान, चौथा काय तो तेही ते मानत नाही, कारण ते म्हणतात की ते उपमान हे याच्यातच येतं. कशात?
अनुमानामध्येच येतात. आणि म्हणून धर्मकीर्ती म्हणतात फक्त दोनच अवयव, उपनय. पक्षधर्मता वाक्य आणि व्याप्ती वाक्य. पक्षधर्मता वाक्यालाच ते निगमन म्हणतात आणि व्याप्ती वाक्य सांगत असताना तिथे ते दृष्टांत आपण देतो, तो सुद्धा आपल्या व्याप्ती वाक्याला व्याप्ती जी सांगितलेली असते त्याला पुष्टी येण्याकरता. आणि अशी पुष्टी येण्याचं केव्हा आपण प्रश्न येतो, जेव्हा आपण वादाच्या संदर्भात आपण बोलत असतो तेव्हा. तर अशा तऱ्हेने धर्मकीर्तींनी अनुमानाच्या वाक्याच्या संदर्भात सुद्धा सिम्प्लिसिटी प्रिन्सिपल वापरले. ते म्हणतात की जर गरज नाहीये दृष्टांताची गरज का नाहीये, तर व्याप्ती वाक्य हे जर जनरल प्रपोजिशन असेल तर त्याच्यात पर्टिक्युलर येणारच ना. मग असं असताना पुन्हा त्याचं वेगळं सांगायचं, दृष्टांत सांगण्याची गरज काय आहे. आता असं असलं तरी सुद्धा धर्मकीर्तींनी दृष्टांताभास, पक्षाभास आणि हेत्वाभास यांची सखोल चर्चा केलेली आहे. आणि ही सखोल चर्चा करण्याचं कारण हे की जेव्हा तुम्ही वादामध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला तुमची भूमिका ही भूमिकेचं समर्थन करायचं असतं, तुम्हाला ती जस्टिफाय करायची असते. आणि असं जस्टिफाय करत असताना इतरांनी तुमच्या आर्ग्युमेंटमध्ये दोष काढता कामा नये. म्हणून तुमचं वाक्य आर्ग्युमेंट हे असं असलं पाहिजे की ते दोषरहित असलं पाहिजे. ते तुमच्या पक्षाभासाने दूषित असता कामा नये, दृष्टांताभासाने दूषित असता कामा नये किंवा हेत्वाभासाने दूषित असता कामा नये. आणि म्हणून धर्मकीर्ती पदार्थानुमानाविषयी बोलत असताना सुद्धा पदार्थानुमान हे दोन प्रकारे स्पष्ट करतात. एक म्हणजे ऑर्डिनरी कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशन ऍट द टाइम ऑफ द सिच्युएशन ऑफ डिबेट अँड द कॉन्ट्रावर्सी. आता ह्या अनुमानाचा विषय काय आहे, तर तो विषय आहे सामान्य लक्षण. आणि सामान्य लक्षण म्हणजे काय, तर साधारण धर्म. सामान्य लक्षण याचा अर्थ सामान्य धर्म. तर सामान्य धर्म जो आहे तो स्वतंत्रपणे अस्तित्वात नसतो. जसं नैयायिकांनी सांगितलं की जाती ही स्वतंत्र आहे, इंडिपेंडंट पदार्थ आहे तो, तसं हे मानत नाही. तर ते म्हणतात की आपल्या कॉन्शियसनेसवर जे काही वस्तूचं प्रतिबिंब पडतं त्या प्रतिबिंबेचं संतान होतं आणि त्या संतानांमध्ये जी आपण सिमिलॅरिटी शोधतो ती सिमिलॅरिटी म्हणजे साधारण धर्म. आणि म्हणून हा साधारण धर्म आहे, हा कन्सेप्च्युअल आहे. ती वस्तू समजून घेण्यासाठी आपण संकल्पनेने तयार केलेला तो साधारण धर्म आहे. आणि हा साधारण धर्म आपण भाषेत सांगतो. म्हणून ते म्हणतात की सामान्य लक्षण हे जे आहे ते भाषात्मक आहे आणि ते संकल्पनात्मक आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला अनुमानाने अग्नीचं ज्ञान होतं ना, ते अग्नीचं ज्ञान सुद्धा सामान्य अग्नी कळतो. तो सामान्य का कळतो, तर तो विशेष म्हणून का नाही कळत, तर त्यावेळेस आपल्याला त्या अग्नीचं टेम्परेचर किती आहे समजत नसतं. ते नंतर तो अग्नी जो आहे त्याचा रंग कसा आहे हे माहित नसतं. फक्त आपण त्या धुरावरून अग्नीचं अनुमान करतो. म्हणजे हा सामान्य धर्म आपण सांगत असतो. आणि म्हणून धर्मकीर्ती म्हणतात की सामान्य लक्षण हे संकल्पनात्मक आणि भाषात्मक असं आहे. तर आता मी तुम्हाला त्यांचे अनुमानाचे विचार सांगितले, प्रत्यक्षाचे विचार सांगितले, त्याचबरोबर मी तुम्हाला त्यांचं स्वलक्षण आणि सामान्य लक्षणाविषयीचे विचार सांगितले. आता जर आपल्याला धर्मकीर्तींच्या तत्वज्ञानामध्ये युनिटी शोधायची असेल तर काय करावं लागेल, तर आपल्याला स्वलक्षण आणि सामान्य लक्षण यांच्यात त्यांनी काय संबंध सांगितला हे बघावं लागेल. आणि धर्मकीर्ती असं म्हणतात की स्वलक्षण आणि सामान्य लक्षण हे जरी ज्ञेय वस्तू असल्या तरी त्या एकाच वस्तूच्या दोन धर्म आहेत. म्हणजे आणि बौद्ध तत्वज्ञानामध्ये तर कोणतीही वस्तू ही संघात आहे असंच मानतात, धर्माचा संघात आहे. बौद्ध तत्वज्ञानामध्ये अवयवी नाकारले आहेत. ते म्हणतात की कोणतीही वस्तू ही धर्मांचा संघात आहे आणि त्याचप्रमाणे स्वलक्षण आणि सामान्य लक्षण हे एकाच वस्तूचे दोन धर्म आहेत. आणि अशा तऱ्हेने ते म्हणतात की जेव्हा आपल्याला वस्तूचं विशेष धर्म कळतो तेव्हा प्रत्यक्ष ज्ञानाने कळतो आणि
त्याचा सामान्य धर्म जो कळतो तो आपल्याला अनुमितींनी कळतो. आणि अशा प्रकारे ते स्वलक्षण आणि सामान्य लक्षण हे एकाच वस्तूचे दोन धर्म आहेत हे सांगून युनिटी सांगण्याचा प्रयत्न करतात. आता इथे कोणी म्हणेल की प्रमाण संपलं नाही होत का? तर प्रमाण संपलं होत नाही, कारण इथे वस्तूच्या सामान्य धर्माचं ज्ञान अनुमानाने होतंय आणि वस्तूच्या विशेष धर्माचं ज्ञान प्रत्यक्षाने होते. पण प्रमाण संपलवामध्ये एकाच वस्तूचं ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द या सगळ्या प्रमाणाने होतं आणि धर्मकीर्तींनी ते नाकारलेलं आहे. आता जेव्हा आपण हा एकूण सगळा त्यांच्या तत्वज्ञानाचा विचार करतो तेव्हा आपल्याला असा प्रश्न विचारावा असा वाटतो की गौतम बुद्धांनी हे जगाचं स्वरूप सांगितलंय की स्वलक्षणात्मक आणि सामान्य हा इथे आणखीन एक मला एक त्यांनी केलेलं डिस्टिंक्शन सांगायचंय, ते म्हणजे ज्ञेय वस्तू आणि वस्तू, म्हणजे प्रमेयत्व आणि वस्तुत्व असा धर्मकीर्तींनी फरक केलाय. तर स्वलक्षण हे प्रमेयत्व आहे आणि वस्तुत्व आहे, पण सामान्य लक्षण हे फक्त प्रमेयत्व आहे, ते वस्तुत्व नाहीये. तर हा फरक त्यांनी का केलाय? तर तो फरक यासाठी केलेला आहे की त्यांना सांगायचे की सामान्य लक्षण हे वस्तू नाहीये. पण परत इथे असा प्रश्न होतो की सामान्य लक्षण वस्तू नाहीये तर नाही हे मान्य, पण त्याला वस्तूचा आधार आहे का नाही? तर धर्मकीर्ती म्हणतात त्याला वस्तूचा आधार आहे, नक्कीच आहे, पण जरी आधार असला तरी त्याची स्वतंत्र अशी रियालिटी नाहीये. आणि ते म्हणतात की वस्तू स्वलक्षण ही वस्तू का आहे? तर त्याच्यात अर्थक्रिया सामर्थ्य आहे, ते जवळ आलं की म्हणजे मगाशी जे मी क्रायटेरिया सांगितले ते, पण हे क्रायटेरिया सामान्य लक्षणाच्या बाबतीत आपल्याला दिसत नाही आणि म्हणून सामान्य लक्षण हे ज्ञेय आहे आणि स्वलक्षण हे ज्ञेय आणि वस्तू हे दोन्ही प्रकारचं आहे. आणि असं सांगून धर्मकीर्तींच्या फिलॉसॉफीमध्ये आपल्याला एक प्रकारची युनिटी दिसते. आता इथे मी आणखीन असा आपल्याला प्रश्न विचारता येईल की धर्मकीर्तींनी हे एम्पिरिकल वर्डचं जे स्वरूप सांगितलंय त्याचं त्यांनी ज्ञानशास्त्रीय आणि सत्ताशास्त्रीय विवेचन का केलं असेल, त्यामागे काय त्यांचे हेतू असतील? तर त्याचा एक असा उद्देश आहे की गौतम बुद्धांना एक अशा प्रकारचं जग सांगायचं होतं, जगाचं स्वरूप सांगायचं होतं की ज्यामध्ये गौतम बुद्धांचे विचार हे सुसंगतपणे सांगता येतील. तर याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे की आधीच्या लोकांनी जे धर्मकीर्तींचं विवेचन केलेलं आहे, गौतम बुद्धांच्या विचारांचा अन्वयार्थ लावलाय तो चुकीचा आहे का? तर तो चुकीचा का आहे हे मी सांगते की धर्मकीर्तींनी जेव्हा जगाचं स्वरूप सांगितलं तर धर्मकीर्तींच्या आधी जे पंडित होऊन गेले त्यांनी पण जगाचं स्वरूप सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांच्यात खूप साऱ्या उणीवा होत्या. तर उदाहरणार्थ मी सांगते की सर्वास्तिवादी जे आहेत, तर सर्वास्तिवाद्यांनी जेव्हा जगाचं स्वरूप सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की सर्वम अस्ति, आणि सर्वम अस्ति असं सांगत असताना त्यांनी मनाचे जे चित्त चैतसिक भावना आहेत त्याही सत सांगितल्या आणि बाह्य जगात असणाऱ्या वस्तू सुद्धा सत सांगितलं. कारण सांगते मी तुम्हाला की त्यांनी धर्माचं जे विश्लेषण केलेलं आहे ते म्हणतात धर्म हे 3 प्रकारचे आहेत. मी धर्म म्हणताना सत्ताशास्त्रीय धर्म म्हणते की हे धर्म कोणते आहेत? तर रूप धातू, अरूप धातू आणि काम धातू. तर रूप धातू आणि अरूप धातू हे सत्य आहेत असं ते म्हणते, काम धातू पण सत्य आहे. म्हणजे सर्वास्तिवाद्यांनी सर्व सत आहे असं मानलं, परंतु जेव्हा सगळे सत आहे असं मानतात तेव्हा ती एक एक्स्ट्रीम पोझिशन स्वीकारतात. आणि गौतम बुद्धांचे विचार हे एक्स्ट्रीम पोझिशनला विरोध करणार आहेत. गौतम बुद्धांनी सांगितलंय की तुम्ही मध्यम मार्ग स्वीकारा. मग जर त्यांनी सांगितलंय की मध्यम मार्ग हा महत्वाचा आहे, तर मग सर्वास्तिवाद्यांनी सांगितलेल्या जगाच्या संदर्भात आपल्याला त्यांचे विचार सांगता येणं शक्य नाहीये आणि म्हणून सर्वास्तिवाद्यांची जी भूमिका आहे ती नाकारली गेलेली आहे. त्याचप्रमाणे
नागार्जुन यांनी सुद्धा द्वे सत्य सांगितलंय, परंतु त्यांनी जे काही परमार्थ सत्स्वरूप सांगितलंय ना, त्याच्यात ते म्हणतात की डिस्क्रीट युनिक पर्टिक्युलर्स रिअल आहेत. मग हे डिस्क्रीट युनिक पर्टिक्युलर्स कसे आहेत माहितीये का? म्हणजे मी एक्झॅक्ट तुलना करत नाही, पण इट इज जस्ट लाईक अ मोनाड्स. म्हणजे एकाच दुसऱ्याशी काही संबंध नाही, विंडोलेस मोनाड्स. मग जर असे असतील तर अशा डिस्क्रीट पर्टिक्युलर्सचं तुम्हाला ज्ञान कसं होणार? कारण ज्ञान होण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल बोलण्यासाठी सामान्य धर्म तर मानावाच लागतो. परंतु नागार्जुनांनी जे सांगितलेलं आहे जगाचं वर्णन, की ज्यामध्ये असे डिस्क्रीट पर्टिक्युलर्स असल्यामुळे त्यांचं ज्ञान पण शक्य नाही आणि त्याच्याबद्दल भाषा पण बोलणं शक्य नाही. म्हणजे एक प्रकारे त्यांनी पण एक एक्स्ट्रीम पोझिशन, जरी ती एक्झॅक्ट एक्स्ट्रीम नसेल तरी सुद्धा ती तशा पद्धतीची पोझिशन आहे. तर दिन्नागांनी जे स्वलक्षण आणि सामान्य लक्षण सांगितलेलं आहे ते कसं आहे, तर तो एक ड्युअलिझम आपल्या पुढे ठेवतात. म्हणजे त्यांनी त्यांच्या कुठलाही तुम्ही पुस्तक वाचा, प्रमाण समुच्चय वाचा किंवा न्यायमुख वाचा, न्याय प्रवेश वाचा, इथे कुठेही त्यांनी स्वलक्षण आणि सामान्य लक्षण यांच्यातला संबंध सांगितला नाही. ते ही दोन ज्ञेय आहे असंच सांगितलंय. म्हणजे एक प्रकारे ड्युअलिझम सांगितलंय. आणि जर स्वलक्षण आणि सामान्य लक्षण हे एकमेकांपेक्षा अलग असतील, भिन्न असतील, तर मग गौतम बुद्धांच्या विचारामध्ये आपण युनिटी कशी सांगणार? आणि म्हणून धर्मकीर्तींनी जे जगाचं स्वरूप सांगितले ते सांगताना ते सांगतात स्वलक्षण आणि सामान्य लक्षण हे जगाचे दोन धर्म आहेत. म्हणजे एकाच वस्तूमध्ये हे दोन धर्म आहेत. आणि म्हणून धर्मकीर्तींनी हे एम्पिरिकल वर्डचं स्वरूप सांगताना सत्ताशास्त्राला खूप महत्व या अर्थाने दिलेलं आहे. आणि शेवटचा मी मुद्दा सांगते की त्यांनी सांगितलंय की हे जे एम्पिरिकल वर्ड आहे त्या एम्पिरिकल वर्ड मध्येच तुमची पुरुषार्थ सिद्धी होते. आता धर्मकीर्ती म्हणजे जर तुम्ही न्यायबिंदू वाचलं ना, तर न्यायबिंदूची पहिली जी ओळ आहे तीच अशी आहे की पुरुषार्थ सिद्धीसाठी सम्यक ज्ञान सांगत आहे. परंतु पुरुषार्थ सिद्धी, पुरुषार्थ याचा अर्थ जो आपण इंडियन मॉरल फिलॉसॉफी मध्ये घेतो तसा तो नाहीये. तर पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रत्येक पुरुष जो असतो, पुरुष म्हणजे व्यक्ती, ह्युमन बिंग, याची काही ध्येय असतात आणि ते ध्येय साध्य त्याला करायची असतात. आणि ही साध्य करत असताना त्याला अर्थाची गरज असते, वस्तूची गरज असते. आणि हे अर्थ कसे असतात? ते दोन प्रकारचे असतात. एक अर्थ हेय असतो आणि एक असतो तो उपादेय असतो. तर हेय अर्थ हा असतो तो त्याज्य असतो आणि दुसरा जो अर्थ असतो तो स्वीकारण्याजोगा असतो. कारण का आपण स्वीकारतो? तर ते अर्थाच्या साह्याने आपण अंतिम ध्येयापर्यंत जाऊ शकतो. या उलट जे अर्थ हे त्याज्य असतात, का असतात? तर त्याचा आपल्याला उपयोग नसतो म्हणून आपण टाकून देतो. आणि म्हणून ते म्हणतात की हे कुठल्या जगात शक्य आहे? तर हे याच जगात शक्य आहे, कारण या जगात आपल्याला त्याचं ज्ञान होणार आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की जर पुरुषार्थ सिद्धी प्राप्त करायची असेल, म्हणजे पुरुषार्थ सिद्धी म्हणताना आपलं ध्येय प्राप्त करायचं असेल तर ह्याच जगात होणार आहे तुमचं, त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या जगात जायची गरज नाहीये. तर हे धर्मकीर्तींचं तत्वज्ञान आहे की एम्पिरिकल वर्ड जे आहे त्याविषयी ते बोलतायत. आणि त्याविषयी बोलत असताना त्यांनी स्वलक्षण, सामान्य लक्षण आणि त्याचं ज्ञान कसं होतं हे सांगितलंय. आता इथे कुठेही त्यांनी असं म्हटलं नाहीये की माझं पोझिशन ही विज्ञानवाद्याची पोझिशन आहे, माझी पोझिशन ही योगाचार्यांची किंवा मी माध्यमिक आहे वगैरे, असं कुठेही स्वतःच्या तात्विक भूमिकेबद्दल बोलले नाही. त्यांचं ध्येय फक्त गौतम बुद्धांचे विचार आहेत ते एक्सप्लेन करायचे आहेत. आणि मग असं जर असेल तर मग धर्मकीर्तींच्या तत्वज्ञानाची मांडणी ही वेस्टर्न फिलॉसॉफीच्या फ्रेमवर्क मध्ये करणं कितपत योग्य आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. की जर ते तसं म्हटलेच नसतील तर त्यांच्यावर आपण हे काय म्हणूया, अतिक्रमण नाही म्हणत, हे इम्पोजिशन कशासाठी करायचंय हे मी सांगते आणि संपवते. थँक्यू व्हेरी मच. प्रकाश, मेनी थँक्स
पण पुन्हा मला माझ्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू व्हेरी मच मॅडम. खूप खूप आभारी आहोत मॅडम. मला माहिती नाही हाऊ फार आय एम सक्सेसफुल टू सॅटिस्फाय यू. हॅलो दीप्ती. हो, काही नाही, खूप सक्सेसफुल आहे. खूप छान झालं लेक्चर. अतिशय म्हणजे त्याच्यात खूप क्लॅरिटी होती आणि मलाही अर्थातच सगळ्या जुन्या आठवणी, आपण एकत्र डिपार्टमेंटला असतानाच्या आणि ह्या सगळ्यांवरनं आपल्यात झालेल्या चर्चा, गप्पा, या सगळ्यांची खूप आठवण आली. आणि खूप म्हणजे रिलेव्हन्स याचा अजूनही ह्या सगळ्याचा किती आहे आणि किती सटल पॉईंट्स यामध्ये अर्थाच्या, भाषेच्या, लॉजिकच्या दृष्टीने विचारात घेतले, एपिस्टिमॉलॉजीच्या दृष्टीने विचारात घेतलेत, हे लक्षात आलं. आणि मला वाटतं मी असं सलग धर्मकीर्तीचं तत्वज्ञान तुझ्या थिसिस मधलं पहिल्यांदा आज असं तुझ्या तोंडून सलग ऐकलं, त्यामुळे फार बरं वाटलं आणि खूप छान झालं. माझी खात्री आहे की बाकीचे श्रोते पण माझ्याशी सहमत असतील की अतिशय चांगलं झालं आजचं लेक्चर. थँक्यू. मी एक सहमत मी सहमत एक मी एक सांगते, मी दीप्तीला खूप त्रास दिलेला आहे. कारण मी काही मला सुचलं की ती माझ्या शेजारच्याच खोलीत बसायची, त्यामुळे मी धावत जाऊन तिला सांगायचे की दीप्ती हे असं असं आहे. आणि अनेकदा आम्ही क्लेशावरण आणि ज्ञेयावरण या संकल्पनांवरून हसलो पण आहे. त्यामुळे दीप्तीमुळे खरंच मला खूप मदत झाली की माझ्या ज्या संकल्पना क्लिअर होण्यासाठी. कारण आपल्याला सुचलेलं कोणाला ते शेअर करायला लागतं आणि ते शेअर केल्याशिवाय क्लॅरिटी येत नाही. आणि दीप्ती खूप पेशन्स ठेवून ऐकते, त्याबद्दल दीप्ती तुझे पण खूप आभारी आहे. नाही नाही लता, हा तुझा विनय आहे. मला पण आधी न्यायावरण आणि क्लेशावरण हेच शब्द माझ्या डोक्यात आत्ता तुझा ऐकताना येत होते. आणि माझ्या खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय तत्वज्ञान हा माझ्या स्पेशलायझेशनचा विषय नाहीये. पण लतामुळे आज तिने ज्या कुठच्या टर्म्स वापरल्या ती कुठलीच मला अपरिचित वाटली नाही किंवा ती नव्हती. ह्याचं कारण तिने मला हे सतत ज्ञानाचं दान दिलेलं आहे. तिला जे सुचलं, जे समजलं ते सतत सांगण्याचं, त्यांनी माझाच खूप फायदा झालाय. थँक्यू व्हेरी मच. लता, छान झालं. आणि आपला हा कॉमन विषय आहे. हो. पण जसं दीप्ती म्हणाली की धर्मकीर्तीच्या एपिस्टेमॉलॉजी बद्दल इतक्या सलगपणे आणि इतक्या अस्खलितपणे आणि इतक्या क्लॅरिटीने मी पहिल्यांदा तुझं व्याख्यान ऐकलं. तोपर्यंत मला म्हणजे अगदी असं वाटतं की बौद्धांचा स्त्री विचार हेच तुझं स्पेशलायझेशन आहे असं मी अगदी गृहीत धरून चालले होते. आणि माहिती होतं मला तुझं बुद्धिस्ट एपिस्टेमॉलॉजीवरचं पुस्तक आहे. मी वाचलंही होतं ते माझ्या PhDच्या वेळेला. पण तरीसुद्धा आता नंतरच्या काळामध्ये आपल्या आवडीनिवडी बदलत जातात. त्यामुळे नक्कीच. तू स्त्री विचाराकडे वळलीस असं मी धरून चालले होते. पण नाही, एपिस्टेमॉलॉजीवरची तुझी कमांड खूपच छान आणि खूप चांगल्या. म्हणजे मी जो बुद्धिस्ट एपिस्टेमॉलॉजीचा अभ्यास केला तो दिन्नागाच्या ह्याने केला. त्यामुळे जेव्हा केव्हा आता वेदप्रकाश आपल्याला सांगतील तेव्हा तुम्हाला दिन्नागाबद्दल ऐकायला मिळेल. पण ही पुढची सगळी जी डेव्हलपमेंट आहे धर्मकीर्तीमधली ती नक्की मला माझ्या डोक्यामध्ये ते आता फिरत राहील आणि त्याचा नक्की फायदा होईल. सो थँक्यू व्हेरी मच. हो, नंतर पण लक्षणं आपण आणि सगळं म्हणजे ते जसं दीप्ती म्हणाली ते सगळे एकदा परत सगळे फिरले डोक्यामध्ये छान. अनुमान, प्रत्यक्ष आणि सगळ्याच बौद्ध संकल्पना, ज्ञानशास्त्रीय संकल्पना विशेषतः खूपच क्लॅरिटी होती आणि छान. अर्थात काही थोडे ह्याचे मुद्दे असू शकतील. म्हणजे जसं एक उदाहरण मला माहिती आहे वेदप्रकाशजी एकदम वाट बघत असतील की आता कधी चर्चा कधी थांबते. पण तरी सुद्धा म्हणजे नाही, अवश्य प्रत्यक्षाच्या विचारा मॅडम. व्याख्येमधला जो अभ्रांत शब्द आहे त्याच्याबद्दल काही वेगळे आर्ग्युमेंट्स आहेत. आणि त्यावेळेला नक्की आपण बोलू त्याच्यावर स्वतंत्र. बोलू कारण त्यांनी ते इतरांनाही बोलायचं असेल प्रत्यक्ष भाषाबद्दल त्यांनी अगदी सांगितलेलं आहे. सो थँक्यू, छान झालं. अँड थँक्यू डोणगावकर. थँक्यू मॅडम. अगदी दर महिन्याला ही छान अशी मेजवानी मिळत असते आणि
आणि आपल्या परिचितांचे सगळे स्पेशलायझेशन ऐकायला मिळतात, हे फारच छान. एकदम व्हेरी बरोबर. मच. खूप खूप आभारी आहे छत्रे मॅडम. जर आपली परवानगी असेल तर आणखीन कोणाला काही प्रश्न असतील तर हो घेऊ हो का? हो, जरूर जरूर. म्हणजे मला माझी एक उत्सुकता आहे मॅडम, प्रश्न हा नाही. हा हा आपण तत्वज्ञान म्हटलं की सर्वसाधारणपणे सत्ताशास्त्रीय विचार, ज्ञानमीमांसीय विचार आणि नैतिक विचार, अशा मी तरी अशी कल्पना करतो. मग आता आपल्या या व्याख्यानातून सत्ताशास्त्रीय विचार ऐकलेत, ज्ञानमीमांसीय विचार तर भरपूर, मला वाटते तोच मुख्य विषय धर्मकीर्तींचा आहे. परंतु मग नैतिक विचारांच्या बाबतीमध्ये त्यांचे काही विचार आहेत का, ही माझी जिज्ञासा आहे. कृपया मार्गदर्शन करावे. एक तर त्यांनी ह्याच्या संदर्भात जे सांगितलेलं आहे की पुरुषार्थ हेय आणि उपादेय, की जे मी जाता जाताच त्याला सांगितलंय, तर त्या अनुषंगाने आपण त्यांचे नैतिक विचार डेव्हलप करू शकतो. पण मी तसा प्रयत्न केलेला अजून तरी नाही आहे, आणि माझ्या वाचनात तरी ते आलेलं नाही. मला वाटतं राहुल संकृते यांनी कुठेतरी त्यांना म्हटलेलं आहे की त्यांनी जे जाती व्यवस्थेवर क्रिटिसिझम केले धर्मकीर्तींनी, तर त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, पण मी त्याच्यात जास्त शिरलेले नाहीये. तर माझा मुख्य फोकस हा सत्ताशास्त्र आणि ज्ञानशास्त्रच होता, कारण तीच उणीव मुख्य होती ना गौतम बुद्धांच्या विचारांमध्ये. आणि तोच जर उद्देश असेल की त्यांचं तत्वज्ञानाची ऍप्लिकेशन जर जगाला दाखवून द्यायचं असेल, तर त्या जगाचं स्वरूप कसं आहे हे दाखवून द्यायला पाहिजे. पण तरी सुद्धा मी एक लेख लिहिला होता, मला आता आठवलं, तो बौद्ध धर्मातला स्त्री विचार म्हणून आहे, आणि त्याच्यामध्ये याचं मी ऍप्लिकेशन केलेलं आहे. म्हणजे कल्पना अपोढम आणि अभ्रांत या कल्पनेचं, जर तुम्हाला वेळ असेल आणि बोर होणार नसेल तर मी सांगते की कसं आहे की बौद्ध धर्मामध्ये पंचस्कंध म्हणजे आपण, म्हणजे त्यांनी व्याख्याच केली की पंचस्कंध म्हणजे मनुष्य प्राणी आणि मनुष्य प्राणी म्हणजे पंचस्कंध. असं असताना सुद्धा हे झालं स्वलक्षण, परंतु असं असताना सुद्धा आपल्याला जे आपण समजत असतो की मी विभाग प्रमुख आहे, मी अमक्याची आई आहे, मी अमक्याची पत्नी आहे, हे जे पत्नी असणं, हे जे काय आई असणं, हे झालं सामान्य लक्षण. आणि हे असं समजून घेणं हे अविद्या आहे. कारण आई असणं, हेड असणं हे काही आपली स्वतःची ओळख नाहीये, आपली ओळख ही पंचस्कंधात्मक आहे. तर मी अशा पद्धतीने त्याचा अन्वय लावायचा प्रयत्न माझा बौद्ध धर्मातील स्त्री विचार आहे त्याच्यात तो केलेला आहे. म्हणजे ह्याचं हे ऍप्लिकेशन असं दाखवता येणं शक्य आहे. धर्मकीर्तीने असा विचार केलेला नाही. थँक्यू मॅडम. आणखीन कोणाला काही? हो, माझा आवाज येतोय का मॅडम? गणेश बोलतोय. हा, बोल बोल बोल. हा, नमस्कार मॅडम. फारच छान व्याख्यान झालं तुमचं. तर मला थोडंसं क्लॅरिफिकेशन फक्त मेनली एक पाहिजे होतं, की जसं म्हणजे न्याय किंवा वेदांतामध्ये अशी व्याख्या करतात ना की प्रमाकरणम प्रमाणम, की प्रमाण जे आहे ते प्रमेचं करण आहे या अर्थाने वापरतो. तर तसं म्हणजे असं थोडंसं एक्सप्लिसिटली असं कुठं मेन्शन आहे का की म्हणजे प्रमायाः व्यवस्थापनम प्रमाण, म्हणजे प्रमेचं व्यवस्थापन जे केलेलं आहे असं असं नाहीये, असं नाहीये. आपण कसं इन्फर करतो हे की त्यांच्यासाठी प्रमाण हे असं आहे? पण ते असं म्हणतात, म्हणजे जर न्यायबिंदू, आता तुझं होतच बुद्धिस्ट लॉजिक ना, मला वाटतं होतं बुद्धिस्ट लॉजिक का माहित नाही मला. गणेश माझा विद्यार्थीच आहे. तर ते असं म्हणतात की प्रमाण म्हणजे अर्थसारूप्य अस्य ज्ञानम प्रमाणम, आणि हे जेव्हा असतं तेव्हा या ज्ञानाच्या मुळे जे ज्ञान होतं ते म्हणजे कसं म्हणते मी की हे जे ज्ञान आहे हेच प्रमाण आहे, आणि हेच ज्ञानाने जेव्हा निश्चयात्मक ज्ञान होतं ते म्हणजे प्रमाण फल आहे. तिथे ते असं, म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की प्रमाण आणि प्रमाण फल असं दोन वेगळे वेगळे जे नैयायिकांनी, कारण प्रमाकरणम प्रमाणम म्हटलं की तिथे ते कारण होतं की प्रमाण, जे नैयायिकांनी कुऱ्हाड, सुताराची कुऱ्हाड आणि ते कापण्याचं उदाहरण दिलंय तसं, पण तसं इथे नाहीये, ते वेगळं वेगळं होत नाही. आणि असं अजिबात म्हटलं नाहीये की म्हणजे तो ज्या पद्धतीने म्हणतोय तसं.
म्हणजे प्रमेयचं व्यवस्थापन ते आहे असं अशा प्रकारची जी व्याख्या आपण करतो तर ते ह्याच्यापासूनच म्हणजे आपण इन्फर करतोय हे असं मला म्हणायचं. म्हणजे मला कळलं नाही तू काय म्हणाला. म्हणजे असं स्पष्टपणे उल्लेख असा नाहीये की प्रमेयचं व्यवस्थापन म्हणजे प्रमाण आहे असं आपण म्हणजे त्याचं आपण अनुमान लावतोय की त्यांचं असं म्हणणं असावं की नाही, की तसं स्पष्ट उल्लेख तसा आहे असं म्हणा. प्रमेयाचं व्यवस्थापन प्रमाण असं तुला म्हणायचंय. प्रमेयचं प्रमेय तेच ना. पण कसं आहे की प्रमाण वार्तिकामध्ये अशी कारिका आहे की प्रमाण 2 आहेत कारण प्रमेय 2 आहेत. बरोबर. म्हणजे त्या अर्थाने ते असं म्हणू शकू की मेटाफिजिक्स त्यांचं जे आहे ते त्यांचं ज्ञानशास्त्र डिटरमिन करतं. हो असं धन्यवाद. हा म्हणजे इंटरडिपेंडन्स मेटाफिजिक्स आणि एपिस्टेमॉलॉजी ते सांगितलं होतं तुम्ही एकदा तशा पद्धतीने ते. आणि आणखीन एक मॅडम प्रश्न वेळ असेल तर विचारायचा होता मला की जेव्हा कल्पना अपोढम अभ्रांतम म्हणतो तर अपोढम हे कल्पनारहित जेव्हा म्हणतोय आपण की निर्विकल्प प्रत्यक्ष जे आहे तर ते भ्रांत आहे की अभ्रांत आहे हे आपल्याला तेव्हाच कळू शकेल जेव्हा ते भाषेमध्ये मांडले गेले किंवा त्याची संकल्पना म्हणजे कन्सेप्ट किंवा नेम नॉमिनलिझम किंवा कन्सेप्च्युअलिझम जे काही आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते भ्रांत आहे की अभ्रांत आहे ह्याच्याबद्दल काही म्हणजे निर्णयात्मक आपण काही सांगू शकत नाही. बरोबर. मग प्रत्यक्षाला आपण कसं ऍक्च्युअली म्हणजे प्रमाण किंवा म्हणजे ते सिद्ध आहे असं कसं मानू शकतो आपण. एक तर मी क्रायटेरिया सांगितला होता तो अर्थक्रिया सामर्थ्याचा क्रायटेरिया सांगितलाय. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो प्रश्न आहे ना हा खूप खूप तू महत्वाचा प्रश्न विचारलायस. धर्मकीर्तीनंतर त्यांच्या न्यायबिंदूवर कॉमेंट्री ही धर्मोत्तरांनी केलेली आहे आणि धर्मोत्तरांनी सांगितलंय की ज्ञेय ही 2 आहेत, एक ग्राह्य आणि दुसरं अध्यवसाय. तर ग्राह्य म्हणजे काय तर जे आपल्याला लगेच होतं ते आणि अध्यवसाय म्हणजे जे डिटर्मिनेट नंतर जे संकल्पनात्मक जे असतं ते. आणि ग्राह्य आणि अध्यवसाय हे जे ज्ञेय विषय आहेत ते पण 2 प्रकारचे आहेत. ग्राह्य स्वलक्षण आणि ग्राह्य सामान्य लक्षण आणि ग्राह्य अध्यवसाय स्वलक्षण आणि अध्यवसाय सामान्य लक्षण. तर प्रत्यक्षाचं जे स्वलक्षण ग्राह्य आहे, स्वलक्षण हे ग्राह्य विषय आहे आणि सामान्य लक्षण हे अध्यवसायी आहे. आणि अनुमानाचं सुद्धा तसंच आहे. अनुमानाचं ग्राह्य हे सामान्य लक्षण आहे आणि अध्यवसेय जे आहे ते स्वलक्षण आहे. आणि जेव्हा तू म्हणतो तसं जेव्हा ह्या 4 प्रकारच्या प्रमेयाच्या आधारे जेव्हा आपण प्रत्यक्षाचं ज्ञान असतं ते समजून निश्चयात्मक होतं तेव्हा ते अध्यवसाय होतं. फरक नाही लक्षात आला का काय? हो म्हणजे त्यामुळेच एक जो प्रश्न निर्माण होतो धर्मकीर्तींच्या कल्पना अपोढम आणि अप्रत्यक्ष ज्ञानाच्या संदर्भात की ते कल्पना अपोढम आहे तर ते निश्चयात्मक होण्यासाठी तू म्हणतो तसं ते डिटर्मिनेट होणे गरज आहे. आणि डिटर्मिनेट होतं असं म्हटलं की तिथे कन्सेप्च्युअलायझेशन आलंच. पण हे कन्सेप्च्युअलायझेशन झालं तरी सुद्धा ते अभ्रांत असतं कारण त्याचा जो बेस आहे तो स्वलक्षणाचा आहे. आणि त्यांनी सामान्य लक्षण सुद्धा 2 प्रकारचं मानलंय की सामान्य लक्षण की ज्याला अजिबात ऑन्टॉलॉजिकल बेस नाहीये म्हणजे शशशृंग वगैरे आहे हे सामान्य लक्षण आहे. त्या उलट टेबल चेअर वगैरे जे आहे ते सामान्य लक्षण आहे त्याला काहीतरी ऑन्टॉलॉजिकल बेस आहे. त्यामुळे हे अध्यवसायी आणि ग्राह्य हे जे डिस्टिंक्शन धर्मोत्तरांनी केलंय की हा जो याचा प्रश्न डिटर्मिनेट नॉलेजचा निर्माण झाला निश्चयात्मक ज्ञान तुम्ही होतंय म्हणताय तर तिथे संकल्पना या आल्याच पाहिजेत तर त्या संकल्पना येतात पण तेव्हा ते अध्यवसाय होतं. धन्यवाद मॅडम. मूळ हा तोच आहे की स्वलक्षणाचा त्याला बेस आहे. हा म्हणजे अर्थक्रियाकारित्व पण जेव्हा म्हणतो तेव्हा पण कन्सेप्च्युअलायझेशन आल्याशिवाय अर्थक्रियाकारित्व पण सिद्ध नाही होत. एक्झॅक्टली अगदी बरोबर आहे. त्याशिवाय ही वस्तू मला हवी आहे का नको हे कळणार कसं ना तिथे. पण हा इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आपल्याला अनुभव आणि ज्ञान याच्यात फरक करायला हवा.
तर जेव्हा मी म्हणते कल्पना अपोढम अभ्रांतम असं आहे, तेव्हा ते अनुभव आहे, आणि अनुभव हा हे प्रमाण आहे, आणि प्रत्यक्ष ज्ञान हे जे आहे ते डिटर्मिनेट किंवा निश्चयात्मक ज्ञान आहे. धन्यवाद मॅडम. नेक्स्ट जे असतील त्यांनी विचारावा प्रश्न. हा बोला सर. माझा प्रश्न नाहीच आहे, कारण इतक्या लवकर एकदम प्रश्न मी नाही विचारणार. मला हे म्हणायचं होतं की अतिशय सुंदर असं आजचं हे प्रेझेंटेशन झालेलं आहे. सुंदर आहे, सुंदर. आणि काय म्हणू की नवीन ज्यांना रिसर्च करायचं असेल त्यांच्यासाठी खूपशे मुद्दे आजच्या या तुमच्या प्रस्तुतीकरणामध्ये मला दिसले. आपण म्हणतो 2 रस्ते किंवा टी पॉइंट्स असतात, चौरस्ते असतात, 8 रस्ते असतात काही काही ठिकाणी. पण आजचं भाषण म्हणजे एक असा चौरस्ता आहे की त्या ठिकाणी कितीतरी दिशांनी गेलेले मार्ग आपल्याला या ठिकाणी दिसतील. आणि नवीन ज्यांना संशोधन करायचं असेल, फक्त PhD साठी म्हणूनच संशोधन नसते, म्हणजे एक डिग्री घ्यायची म्हणून नाहीये, परंतु काहीतरी करायचं असेल, ओरिजिनल काहीतरी प्रस्तुती करायची असेल तर खूप मुद्दे आज आपल्या भाषणामध्ये व्याख्यानामध्ये मला दिसून आलेले आहेत. त्याबद्दल मी खरोखरच अगदी मनापासून धन्यवाद तुम्हाला करतो. स्वलक्षण, सामान्य लक्षण. सामान्य लक्षणामध्ये आत्ताच तुम्ही गणेशला सांगितलं किंवा 2 प्रकारचे असतात की एकाला ऑन्टॉलॉजिकल स्टेटस काही नसते, अस्तित्व नसते. आलं माझ्या मनात आलं की लक्षण, सामान्य लक्षण याबद्दल बोलताना मग आपण लॉच्या गुणधर्मांबद्दल काही बोलू शकतो काय, की मग गुण, गुणधर्म याच्यामध्ये फरक करू शकतो काय, असे प्रश्न येत गेले. अभावाबद्दल बोलताना सुद्धा माझ्या मनामध्ये मग रसेल आला, कारण रसेल अभावात्मक वस्तुस्थितीचं ऑन्टॉलॉजिकल एक्झिस्टन्स तो मान्य करतो. मग ह्या इंडियन फिलॉसॉफीमध्ये असलेली अभावाची संकल्पना आणि त्यांची अभावाची संकल्पना, नंतर इंटरनल निगेशन, एक्सटर्नल निगेशन, असे खूपशे काही विचार आजचं हे व्याख्यान ऐकताना आले आहेत. त्याबद्दल रिअली मी अगदी मनापासून धन्यवादही करतो. खूप आभारी आहे की काहीतरी समोर काहीतरी मिळालेलं आहे करायला आणि बाकीचं. थँक्यू वेदप्रकाश, तुमचे पुन्हा मनापासून आभार की मला खरंच खूप भूतकाळ मी पुन्हा पुन्हा तो आठवला. म्हणजे दीप्ती म्हणाली तसं आमची खूप चांगली डिस्कशन व्हायची. आणि मुख्य म्हणजे मराठे सर, मला खूप त्यांची आठवण नेहमीच येते. पण ते अशी व्यक्ती होती की ऍट एनी टाइम स्टुडंटसाठी ते अवेलेबल असायचे. म्हणजे तुम्ही सकाळी 8 गेलात तरी ते डिपार्टमेंटमध्ये असायचे आणि खूपच घडवलं त्यांनी आम्हाला. तर त्यांची पण मला खूप आठवण आली. वेदप्रकाश, मनापासून धन्यवाद.